अगुआ लीडर विश्वास योग्य होना बहुत ज़रूरी है। एक पुढारी, एक सेवक, एक जो लीडर आहे तो विश्वास योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. अब आगे जाएंगे हम। आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत. और एक लीडर जो होता है वो परिश्रम करने वाला होता है। आणि एक जो लीडर असतो, जो पुढारी असतो, तो कष्ट करणारा असतो. परिश्रम उसकी योग्यता होनी चाहिए। आणि परिश्रम जे कष्ट आहे ती एक योग्यता असायला हवी. अगुओं की एक विशेषता है, उसे बहुत अधिक परिश्रम होना चाहिए। आणि त्याच्यामध्ये खूप परिश्रम ज्याच्यामध्ये आहे ती एक विश्वास योग्यता आहे. वो उसे अपने दिया गया जो कार्य, जो सौंपा गया कार्य है, उसके उस पर पूरा समर्पित होना चाहिए। आणि त्याच्यावर जे सोपवलेलं जे कार्य आहे ते पूर्णपणे त्याच्याविषयी तो समर्पित असायला हवा. समर्पित होना बहुत जरूरी है। आणि समर्पित असणं खूप गरजेचं आहे. और परिश्रम करना हमारे जीवन का एक भाग होना है। आणि परिश्रम करणं हे आमच्या जीवनाचा एक भाग असायला हवा. एक अगुआ परिश्रम करता है। आणि एक जो सेवक आहे तो परिश्रम करतो. परिश्रम हमारे जीवन का एक भाग है। आणि परिश्रम जे आहे ते आमच्या जीवनाचा एक भाग आहे. आज लोग देखो, आप परिश्रम नहीं करते। आणि आज आम्ही पाहतो की लोक कष्ट करत नाही. सुसमाचार सुनाकर लोगों को नहीं जीतते। आणि स्वार्थ सांगून लोकांना जिंकत नाही. वो जो चर्च है उसको फोड़कर अपना चर्च बनाते हैं। आणि जी मंडळी आहे त्याला फोडून ते बनवतात. रेडीमेड चाहिए लोगों को आज। आणि त्यांना अगोदरच सर्व काही बनवलेलं पाहिजे. और लोगों को अपनी ओर खींचते हैं। आणि ते लोकांकडे ते ओढून घेतात. जो लोग पहले से प्रभु में है उनको भड़काकर, उनको बहकाकर अपने चर्च को खड़ा करते हैं। आणि जे लोक पहिल्यापासून जे प्रभूमध्ये आहेत त्याच लोकांना आपल्याकडे ओढवून घेतात. वो हमें नहीं करना। ते आम्हाला नाही करायचं. हमें आत्माओं को जीतकर चर्च को खड़ा करना। आणि आम्हाला आत्म्यांना जिंकून मंडळीमध्ये उभं करायचंय. हम चोर नहीं है। आम्ही चोर नाहीये. आमेन आमेन. हमें आत्मा जीतने वाले हैं। आम्ही आत्मे जिंकणारे आहोत. हम परिश्रम करने वाले हैं। आणि आम्ही कष्ट करणारे आहोत. इसलिए आप लीडर हैं एक, आणि म्हणून आम्ही एक पुढारी आहोत कि हम परिश्रम करके हम आगे जाएंगे। की आम्ही कष्ट करून आम्ही पुढे जाऊया. रूत इसका 2 अध्याय 7 वचन। आणि रूतचं पुस्तक 2 अध्याय आणि 7 वचन. ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्याच्या मागून पेंड्या मधला सर्व मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपासून आत्तापर्यंत वेचित आहे. वो सुबह से लेकर शाम तक वो काम कर रही है। आणि ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आहे. वो आराम नहीं कर रही है। आणि ती आराम करत नाहीये. वो काम करती जा रही है। आणि ती काम करत आहे. ती तेथे येऊन सकाळपासून आत्तापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. थोड़ा समय वो घर पे बैठी हुई थी। आणि थोडाच वेळ ती घरामध्ये बसली होती. और बाकी के समय वो काम कर रही है। आणि बाकीच्या वेळामध्ये ती काम करत होती. हमारे जीवन में हम काम करने वाले होने चाहिए। आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये काम करणारा असं असायला हवं. सुनिए, आप सेवक हैं। ऐका, तुम्ही एक सेवक आहात. जब भी आप छोटा सेल ग्रुप भी चलाने जाते हैं, आणि ज्यावेळी आम्ही एक लहान सेल ग्रुप देखील घेतो, यूट्यूब देखकर उसको तैयार नहीं करना। आणि यूट्यूब मधला जो प्रचार आम्ही ऐकतो तो पाहून आमचा प्रचार तयार नाही करायचा. आप उसमें कुछ बातें ले सकते हैं, आणि तुम्ही त्याच्यातून काही गोष्टी घेऊ शकता, लेकिन मेहनत करिए आप। पण त्याच्यामध्ये आम्ही कष्ट करूया. आप उसमें ढूंढिए, आप एक विषय को बनाएं। आणि तुम्ही त्याच्यामध्ये शोधा आणि एक विषय तयार करा. परिश्रम करें बाइबल के वचन को ढूंढने के लिए। आणि बायबल मधले वचन शोधण्याचं कष्ट घ्या. आप मेहनत करें। आणि आम्ही कष्ट घेऊया. और आज प्रचार हमें रेडीमेड मिलते हैं। आणि आजचे जे प्रचार आहेत ते आम्हाला तयार केलेलेच मिळतात. हर एक विषय पर आप यूट्यूब पे ढूंढ लोगे आप। आणि प्रत्येक विषयाचे जे तयार केलेले संदेश आहेत ते आम्हाला मिळतात. वो आप कुछ भी सर्च करो आपको मिल जाएगा। आणि कुठलंही सर्च करा, आम्हाला ते मिळून जातं. मैं ये नहीं कह रहा हूँ कि आपको प्रचार नहीं सुनना, आणि मी असं नाही म्हणत की आम्ही प्रचार ऐकू नये, लेकिन आप खुद प्रचार तैयार करें। पण आम्ही स्वतः प्रचार तयार करायला आप पाहिजे. उसके लिए मेहनत करें। आणि आम्ही त्याच्यासाठी कष्ट करूया. आप अगर संडे कुछ मैसेज देने जाते हैं, आणि आम्ही जर का एखाद्या रविवारी चांगला संदेश देतो, तो मंडे से शुरुआत करें आप। तर आम्ही सोमवारपासून सुरुवात करायला पाहिजे. प्रभु को कहें कि प्रभु मैं कौन सा विषय पे मैं सिखाऊं आज। आणि प्रभूला म्हणा की प्रभू मी कोणता विषय शिकवू. आपके दिमाग में वो विषय आ जाना चाहिए। आणि आमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये तो विषय यायला पाहिजे. पवित्र आत्मा को सहायता करेगा उसके आणि लिए। पवित्र आत्मा आम्हाला मदत करेल. और फिर उसके बाद में आप बाइबल को
आप बाइबल में से वो शब्द को आप ढूंढिए और कहाँ कहाँ पे लिखा है। आणि मग आम्ही बायबलमध्ये तो शब्द शोधूया की तो कुठल्या कुठल्या ठिकाणी लिहिलेला आहे. आप लीडर हैं तो आपके से एक बाइबल नहीं तो आपके पास में 4-5 प्रकार का बाइबल होना चाहिए। आणि जर का आम्ही लीडर आहोत, पुढारी आहोत, तर आमच्याकडे एकच नाही तर 4 ते 5 प्रकारचं बायबल असायला हवं. मेरे पास में 20-25 बाइबल है। माझ्याकडे 20-25 बायबल आहेत. जब मैं प्रचार करता हूँ तो पूरा सब खोल के बैठता हूँ। आणि ज्यावेळी मी संदेश तयार करतो त्यावेळी मी सर्व काही जे बायबल आहे ते खोलून बसतो. मैं 7 घंटा 8 घंटा पढ़ाई करता हूँ। आणि मी 7 ते 8 तास अभ्यास करतो. अगर मुझे संडे मैसेज देना तो 7-8 घंटा रोज मैं मंडे से जो बैठता हूँ सैटरडे तक। आणि मी जे सोमवारपासून तर शनिवारपर्यंत बसतो आणि मग तो रविवारचा संदेश मी तयार करतो. 45 मिनट का संदेश सोमवार से लेकर शनिवार तक तैयार करना पड़ता आणि है। 45 मिनिटाचा जो संदेश आहे तो मला सोमवारपासून तर शनिवारपर्यंत तयार करायला आप जातो. परिश्रम करें, आम्ही त्यामध्ये कष्ट घ्यायला पाहिजे. आप प्रार्थना करें। आम्ही प्रार्थना करूया. आपके वचन को सुनने के लिए लोग दूर दूर से आएंगे। आणि आमचं वचन ऐकण्यासाठी, आमचा संदेश ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून यायला पाहिजेत. आमेन। आमेन. ये तो आधा टाइम तो हालेलुया 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 बोलने में चले जाता है। अर्धी वेळ तर आमची हालेलुया 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 बोलण्यातच जाते. हालेलुया 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 क्या आगे समझते नहीं हालेलुया के बाद क्या बोलना है। हालेलुया 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 पुढचं समजतच नाही ना काय बोलायचंय. इसलिए हमें तैयारी के साथ आए। आणि म्हणून आम्ही तयारीने बसूया. आप लीडर है ना, आम्ही लीडर आहोत. वचनों की तैयारी करें। अच्छा, आम्ही वचनाची तयारी करूया. प्रभु आपके साथ है, आणि प्रभू आमच्या सोबत आहे. पवित्र आत्मा आपके साथ है। पवित्र आत्मा आमच्या सोबत आहे. अलग अलग मैसेज तैयार करें। आणि वेगवेगळे संदेश तयार मैं करूया. जब बाइबल पढ़ता हूँ, मी ज्यावेळी बायबल वाचतो बाइबल में से एक शब्द लेते हैं हम। आणि बायबल मधून एक शब्द घेतो. मेरे पास में एक डायरी है, माझ्याकडे एक डायरी आहे. मैं वहाँ पे शब्द लिख लेता हूँ मी त्या ठिकाणी शब्द लिहितो और वो शब्द लिखकर मैं अंडरलाइन कर देता हूँ। आणि ते शब्द लिहून त्याच्या खाली मी अंडरलाईन करतो. तो उसके बाद मुझे मालूम है कि इस विषय को मुझे तैयार करना है। आणि मग मला माहिती की मला ह्या विषयाला तयार करायचंय. तो मेरी आप मेरे घर पे आइए तो आप देखोगे कि कितने सारे रजिस्टर मेरे घर पर हैं। आणि जर का तुम्ही माझ्या घरी आले तर तुम्ही पाहाल की माझ्याकडे किती रजिस्टर आहेत. उसमें से अब बहुत आधे भी मैसेज मैं तैयार नहीं कर पाया हूँ। आणि त्याच्यामधले मी अर्धे देखील संदेश जे आहे ते अजून तयार करू शकलो नाही. मैं तैयार करने वाला हूँ आगे जाके। आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी ते तयार करणार आप आहे. शब्द को उठाए, आम्ही शब्द घेऊया उसको लिखें, आणि त्याला लिहूया. रोज रोज बाइबल को पढ़ना है। आणि रोज रोज आम्हाला बायबल उस वाचायचं. बाइबल में से आपको शब्द मिलेंगे। आणि ह्या बायबलमध्ये सर्व शब्द आम्हाला प्रभु आपको मिळतील. बोलेगा कि इस विषय से बात करना है आपको। आणि मग प्रभू आम्हाला बोलेल की ह्या विषयावर तुला बोलायचंय. तो आपको क्या करना है? आम्हाला काय करायचंय? अलग अलग संदेशों को सुनना है। वेगवेगळे संदेश आम्हाला ऐकायचे. बाइबल के बाइबल का डिक्शनरी उसको निकालना है। आणि बायबलची जी डिक्शनरी आहे ती आम्हाला काढायची आहे. आपके पास मोबाइल में बहुत सारे डिक्शनरी मिल जाएंगे आपको। आणि तुमच्याकडे मोबाईल आहे, सर्व काही प्रकारचे डिक्शनरी त्याच्यामध्ये आहेत फ्री में है वो सब। आणि त्या फ्री मध्ये आहेत. जिसकी कॉस्ट अगर बाहर निकालेंगे तो 25,000 26,000 30,000 ऐसे है। आणि ज्याची जर किंमत आम्ही बाहेर पाहिली तर त्यांची 25,000 30,000 अशी आहे. आपको फ्री मिल जाएगा आणि आम्हाला ते फ्री मध्ये मिळते. और आप उसको पढ़ें आणि आम्ही ते वाचूया. और अच्छा आप मेहनत करके परिश्रम करके अच्छे वचनों को तैयार आणि करें। चांगले कष्ट करून मेहनत करून आम्ही ते मिळवूया. सुनिए, ऐका. जिसके पास में वचन है वहीं पर लोग आएंगे। आणि ज्याच्याकडे वचन आहे तिकडेच लोक येतील. चमत्कार के पीछे मत भागने दीजिए लोगों को। आणि चमत्काराच्या पाठीमागे लोकांना पळू देऊ नका. देखिए, लाजर मरे में से जिंदा हुआ। पहा, लाजर मेलेल्यातून जिवंत झाला. कितने दिन से कब्र में था? किती दिवस कबरेमध्ये होता? 4 दिन। जिंदा हुआ, जिवंत झाला. किसने जिंदा किया? कुणी जिवंत केलं? बड़ा चमत्कार हुआ कि नहीं? मोठा चमत्कार झाला की नाही? अब मुझे बताइए, लाजर वापस मरा नहीं क्या? आता मला सांगा, पुन्हा लाजर मेला नाही का? परत उठवायचं का? परत उठवायचं का? मग लाजर मरा? लाजर मेला कि नहीं? मरा कि नहीं? मेला की नाही? हमें लोगों को चमत्कार तक सीमित नहीं रखना है। आणि आम्हाला लोकांना चमत्कारापर्यंत सीमित ठेवायचं उनको नाही. शिष्य बनाना है, त्यांना आम्हाला शिष्य बनवायचं उनको डिसिपल बनाना है। आणि त्यांना आम्हाला शिष्य बनवायचं. इसलिए आपको मुझे तैयारी करना आणि पड़ेगा। म्हणून तुम्हाला आणि मला तयारी करायची. आप सहमत हैं? तुम्ही सहमत आहात का? आमीन। आमीन. यीशु जब प्रचार करता था, येशू ज्यावेळी संदेश देत होता भीड़ की भीड़ उसके पीछे आती आणि थी। गर्दी त्याच्या पाठीमागे होती. क्या करने के लिए? काय करण्यासाठी? सुनने के लिए। ऐकण्यासाठी. यीशु मसीह को सुनने के लिए भीड़ की भीड़ आती थी। आणि येशूकडे लोक ऐकण्यासाठी येत होते. आप जब अच्छा परिश्रम करके प्रभु के वचनों को तैयार करेंगे, आणि जर का आम्ही चांगले कष्ट करून प्रभूमध्ये आम्ही वचनामध्ये वाढते, तो आपको ढूंढते हुए लोग, आपको सुनने के लिए लोग ढूंढते हुए आएंगे। तर तुमचं वचन ऐकण्यासाठी लोक तुम्हाला शोधत येतील. आमीन। आमेन.
ऐसा 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 अभिषेक आप प्राप्त करें। आणि असा अभिषेक आम्ही प्राप्त करूया. परिश्रम एक उन्नति की कुंजी है, आणि कष्ट जे आहे ते एक उन्नतीची चावी आहे ये उन्नति की ओर लेके जाते हैं। आणि ही उन्नतीकडे घेऊन जाते. आप परिश्रम करेंगे, आम्ही परिश्रम करूया, मेहनत करेंगे, आम्ही मेहनत करूया आप उन्नति पाएंगे। आणि आम्ही उन्नती मिळवणार. अगर आपको लगता है कि नहीं मुझे बैठे हुए कोई देगा तो आपकी उन्नति नहीं होगी। आणि तुम्ही जर असं म्हणाल की मी बसल्या बसल्या माझी उन्नती होईल तर मला ते मिळणार नाही. पहला राजे 11 अध्याय 28 वचन। आणि पहिला राजे याचा 11 अध्याय आणि 28 वचन. पहला राजे 11 अध्याय 28 वचन। पहिला राजे 11 अध्याय आणि 28 वचन. त्यावेळी यराबाम हा मोठा शूर वीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शल्मोनाच्या लक्षात आले. हाँ काय आहे? सलमोन को क्या ध्यान में आया? शल्मोनाच्या काय लक्षात आलं? उद्योगी। उद्योगी. उद्योगी मतलब उद्योगी म्हणजे परिश्रम करने वाला, कष्ट करणारा, मेहनत करनारा। आप मेहनत करोगे तो ध्यान में आएगा। आणि आम्ही जर कष्ट केले तर लक्षात येईल. आप जब प्रचार करते हो तब समझ में आएगा कि आपने मेहनत किया है। आणि आम्ही जर संदेश देत आहोत तर आमच्या लक्षात येईल आम्ही मेहनत केली. लोग बड़े बुद्धिमान है। आणि लोक खूप बुद्धिमान आहेत. मालूम है आपको? माहिती आहे? जिसको आप प्रचार कर रहे हैं ना बड़े होशियार लोग हैं। आणि जे प्रचार करतात खूप हुशार लोक आहेत। जो सुन रहे हैं आणि जे ऐकत आहे ना ते खूप होशियार लोक आहेत, इंटेलिजेंट लोग हैं, बुद्धिमान है। ते बुद्धिमान आहेत आप उनको प्रचार कर रहे हैं, आणि तुम्ही त्यांच्यामध्ये प्रचार करता. पकड़ लेंगे आपको। ते पकडणार आम्हाला. आपने तैयारी की है कि नहीं? तुम्ही तयारी केली की नाही? एक शब्द बोलेंगे हालेलुया 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 करते रहे, पकड़ लेंगे आपको। आपकी तैयारी नहीं है आज। आणि एक शब्द बोलणार हालेलुया हालेलुया हालेलुया, मग ते लगेच पकडणार. हालेलुया हालेलुया, मग देव तिकडे गेला, हालेलुया हालेलुया हालेलुया, मग ते देव तिकडून आला, हालेलुया हालेलुया हालेलुया, मग जक्कई झाडावर चढला, मग हालेलुया हालेलुया हालेलुया। लोग पकड़ लेंगे आपको। आणि मग आम्ही म्हणणार की देव तिकडे गेला, हालेलुया हालेलुया, देव आला, हालेलुया हालेलुया, जक्कई झाडावर चढला, हालेलुया हालेलुया. पकड़ेंगे लोग आपको। लोक मग आम्हाला पकडणार. तैयारी नहीं है आज। तयारी नाही आहे आमची. फिर आप मैं कल नगर गया था, वहाँ से फिर बस 6 बजे मिली, और 6 बजे मिली तो प्रभु मैं प्रार्थना कर रहा था तो एक आदमी बाजू में मिला, भूख लग रही थी तो एक आदमी ने बिस्किट निकाल के दिया और मैंने खाया। प्रेज द लॉर्ड हालेलुया, मेरी गवाही है। तो फिर मैं बस में से चढ़ा और 12 बजे फिर बस कहाँ तो अटक गई और सामने कोई तो आया था और फिर बस रुक गई। उसके बाद में बरोबर वागुले में कुछ 6 बजे ला के छोड़ा। फिर मैं चलते चलते आ रहा था, तभी एक भाई बोला मेरी सीट पे बैठ जाओ, और उसने मेरे को घर पे छोड़ा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमीन। आणि मग एखादा जो व्यक्ती आहे तो नगरवरून निघालेला आहे आणि त्याला रस्त्यामध्ये एक भाऊ समझ गए ना? तुम्ही सर्वजण समजून गेले आहात. हम क्या क्या सुना रहे हैं लोगों को संडे? आम्ही लोकांना काय संदेश सांगत आप आहोत? क्या सुना रहे हैं आपके सेल ग्रुप में? आम्ही आमच्या सेल ग्रुपमध्ये काय त्यांना शिकवत आहोत? आप सेल ग्रुप में क्या बात कर रहे हैं? आम्ही सेल ग्रुपमध्ये काय बोलत आहोत? आप एक विषय को लें तुम्ही एक विषय घ्या और 3 महीने 6 महीने उसको कंटिन्यू आणि चलाएं 3 महिने 6 महिने त्याला तुम्ही कंटिन्यू करा. और उनसे बात करें कि आपको समझ में आया है क्या? आणि अशा बाबतीत बोला की जसं त्यांना समजेल. उनसे पूछें आप समझाए कि नहीं। आणि त्यांना विचारा तुम्हाला समजलंय की नाही समजलं. मुझे इन भाई लोग ने 2 सेल ग्रुप दिया है। आणि मला यांनी 2 सेल ग्रुप दिले. मैं अलग, दोनों जगह पे उनकी कैपेसिटी के अनुसार दोनों जगह अलग अलग हैं, वहाँ के लोग अलग अलग हैं, उनके अनुसार मैंने विषय तैयार किया है। आणि दोन्ही जागेवर वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, त्यांच्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे 2 विषय केले. 3 महीने 6 महीने के विषय तैयार किए उनके आणि लिए। मी 3 महिन्याचे 6 महिन्याचे विषय तयार केले उनको धीरे धीरे मैं आगे लेके जाता हूँ। आणि मी त्यांना हळूहळू पुढे घेऊन जातो. मुझे मालूम है इनको डिसाइपल तैयार करना है। आणि मला माहिती आहे त्यांना मला शिस्तीत आणायचं. मेरा एक मकसद है कि इनको तैयार करना। आणि माझं एक ध्येय आहे की त्यांना मला तयार करायचं वो दिमाग में रखकर मैं उनको सिखाता आणि ते मी डोक्यामध्ये ठेवूनच मी त्यांना तयार करत आहे. हूँ। आपके सेल ग्रुप में कुछ भी मत सिखाएं, आणि आपल्या सेल ग्रुपमध्ये उगाच काही शिकू नका. आप तैयारी करें। आणि तुम्ही तयारी करा. आमेन। आमेन. नहीं तो सुबह उठेंगे आप प्रार्थना करेंगे, प्रभु हाँ अच्छा वचन दिया उसको। प्रभु वचन देता है लेकिन तैयारी करें आप। आणि मग आम्ही सकाळी उठणार आणि अचानक म्हणणार प्रभू मला वचन दे, आणि प्रभूने मला वचन दिलं आणि तेच आम्ही सांगणार. आपका बुधवार का अगर सेल ग्रुप है, वेडनेसडे को सेल ग्रुप है, आणि जर का आमचा बुधवारी सेल ग्रुप आहे तो आप मंडे से शुरू करें तैयारी करें। तर आम्ही सोमवारपासूनच सुरुवात फिर करायला. धीरे धीरे आप देखेंगे कि आपने 15-20 मिनट का मैसेज तैयार कर लिया। आणि हळूहळू तुम्ही 15 ते 20 मिनिटाचा मेसेज सहज तयार करा आराम से तैयार कर सकते हैं। आणि आरामशीर तयार जब करू भी आपको शकाल. टाइम मिला, आधा घंटा 20 मिनट 25 मिनट, उसमें आप तैयारी कर लें। आणि ज्यावेळी आम्हाला अर्धा
तास 15 मिनिटं जो काही वेळ मिळतो त्याच्यामध्ये आम्ही तो मेसेज अगर तयार आपको करू. आपको 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 कठिन लग रहा है आणि जर का आम्हाला कठीण वाटत आहे तो आपके लीडर्स को पूछे कि आप आपकी तैयारी कैसे तर करनी तुमच्या है. लीडर्सला पुढाऱ्याला विचारा की कशी तयारी करायची हम आपको डिक्शनरी ला कर देंगे. आणि मग आम्ही तुम्हाला डिक्शनरी आणून देऊ. अगर आप बोलते हैं दादा हमको सीखना है हमको डिक्शनरी लाके तो मैं आपकी जरूर आपकी मदद करूंगा. मराठी डिक्शनरी लेके आऊंगा. आणि जर का तुम्ही म्हणाल की दादा आम्हाला शिकायचं आहे, वाढायचं आहे आणि आम्हाला डिक्शनरीची आवश्यकता आहे, तर निश्चित अर्थाने आम्ही तुमच्यासाठी डिक्शनरी उपलब्ध करून देऊ. आप बोलिए दादा हमको इंग्लिश में चाहिए, मराठी में चाहिए, हिंदी में चाहिए, मैं आपको दूंगा. आणि जर का तुम्ही म्हटले आम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे, मराठीमध्ये पाहिजे, हिंदीमध्ये पाहिजे, ज्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आज कुछ लोगों को बुक्स मिले थे. काही लोकांना जे पुस्तक वाटले होते ते मिळाले होते. लातूर के लोगों को और इन गोंदिया के लोगों को नहीं मिला. लातूरच्या लोकांना आणि गोंदियाच्या लोकांना नाही मिळाले वाटतं. शीशा सरोज थोड़ा सा आप देख लें इनको. तरच ताई तुम्ही सुटल्यानंतर पहा. इन भाई लोगों को कुछ नहीं मिला है शायद. आपके भाऊ लोकांना काय मिळालं? मराठी में इंग्लिश में चाहिए तो आपको मिल जाएगा. मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहिजे तर तुम्हाला ते book पाहिजे नहीं तो मिळून आपको जातं. देना ही है. तुम्हाला द्यायचंच आहे ते. आप कुछ लोगों को मिला है. काही लोकांना मिळालेलं आहे. 10 किलो का किताब दिया था. 10 किलोचं पुस्तकं दिलेले आहेत. आप पढ़ते हैं क्यों नहीं इसको. वाचता की नाही? फायदा हो रहा है. फायदा होतो की नाही? एक बुक कम से कम 1800 रुपये से लेके 2000 रुपये तक का है. आणि एक जे पुस्तक आहे त्याची किंमत 1800 ते 2000 रुपयापर्यंत आहे. आपके लिए दो बुक्स हैं. ते तुमच्यासाठी 2 पुस्तक आहेत असे. आपको मिलेगा. आप नाम दे दीजिए सरोजताई को, भाई राजेश को. आपको जाते समय मिलेगा. आणि तुम्ही आपली मीटिंग झाल्यानंतर तुम्ही मला किंवा सरोजताईंना तुम्ही भेटू शकता. तुम्हाला आम्ही ते पुस्तक देऊ. और उसके अतिरिक्त आपको कुछ चाहिए तो हम आपको उपलब्ध करके देंगे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जे काय अभ्यासासाठी पाहिजे ना ते देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. लेकिन घर पे जाके इसको सजा के रखना नहीं है. पण घरी जाऊन त्याला सजवून ठेवायचं नाही आपको परिश्रम करना पड़ेगा. आणि आम्हाला त्याच्यामध्ये कष्ट करायचे. और यहाँ पे क्या हुआ देखिए. आणि या ठिकाणी काय झालं आपण पाहूया. त्यावेळी यराबाम हा मोठा शूरवीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे उद्योगी आया. हे शल्मोनाच्या लक्षात आले. शल्मोनाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने त्यास योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमले. अगर परिश्रम ये उन्नति की ओर लेके जाता है. आणि हे जे कष्ट आहे ते आम्हाला उन्नतीकडे घेऊन जातात. परिश्रम ही है जो उन्नति की कुंजी है. आणि कष्ट जे आहे ते उन्नतीची एक चावी आहे. और इस सुलेमान ने देखा आणि हे शल्मोनाने पाहिलं अच्छा परिश्रम करने वाला आणि चांगलं परिश्रम करणारा उद्योगी है. आणि तो उद्योगी आहे, मेहनत करने वाला तो है. मेहनत करणारा आहे. उसको उसने प्रमोशन कर दिया. आणि त्याचं त्याने प्रमोशन केलं. हमारा परिश्रम हमारा प्रमोशन करता है. आणि आमचं जे कष्ट आहे तेच आमचं परिश्रम करतं. जब आप काम करते हैं आणि जे आम्ही काम करतो उसमें परिश्रम करिए. त्याच्यामध्ये पण आम्ही कष्ट करूया. कुछ लोग सिर्फ 8 घंटा काम करने की सोचते हैं. आणि काही लोक फक्त 8 तास काम करण्याचाच 8 विचार घंटा करतात. भर गया ना मेरा पेमेंट रिलीज हो जाएगा. 8 तास भरले ना मला माझं पेमेंट उनको मिळेल. सिर्फ काम करना है त्यांना फक्त काम और करायचं पैसा लेना. आणि पैसे घ्यायचे. आप पैसे के लिए कभी काम मत करना. आणि तुम्ही पैशासाठी कधीच काम करू नका. अधिक काम करें आप. आणि अधिक काम करूया. कोई है जो देख रहा है आपको. आणि कोणीतरी आहे जो आम्हाला पाहते. आप बोलेंगे मैं इतनी मेहनत करता हूँ लेकिन मैं मेहनत का प्रतिफल नहीं मिलता मुझको. आणि आम्ही पाहतो की आम्ही एवढं कष्ट करतो पण त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळत नाही. कोई तो है जो आपको देख रहा है. कोणीतरी आहे जो आम्हाला पाहते. काम करते समय कभी कुरकुर नहीं करना. आणि काम करत असताना कधी कुरकुर करायची नाहीये. कुरकुर भांडे घासते समय कुरकुर करायचे नहीं. आणि भांडे घासत असताना पण कुरकुर करायची नाहीये. बिछाना उठाते समय कुरकुर करना नहीं है. आणि बिछाना उचलताना देखील कुरकुर करायची नाहीये. कपड़े धोते समय कुरकुर करना नहीं आणि है. कपडे धुताना देखील कुरकुर करायची नाहीये. रोटी बनाते समय कुरकुर करना आणि नहीं. भाकर चपाती बनवताना कुरकुर करायची नाहीये. भाजी जाळायची नहीं. आणि भाजी जाळायची नाही. अच्छे से काम करें. आणि चांगल्या पद्धतीचं काम करायचं. आपकी उन्नति दिखेगी. आणि मग तुमची उन्नती पहा. आमीन. आमेन. आपको लग रहा है कोई नहीं देख रहा है आपको. आणि आम्हाला वाटतं की आम्हाला कोणीच पाहत नाही. एक जन है कोई देख रहा है एक जण आहे जो पाहतो, जो आपकी उन्नति करेगा. जो आमची उन्नती करेल. आप परिश्रम करें. आम्ही कष्ट करूया. मैं फिर 8 घंटे के लिए काम ना करें. आणि आम्ही 8 तासासाठी काम करू नये. आपको लगता है 8 घंटे मेरी मेहनत से ज़्यादा मेरे ज़्यादा का मैं काम कर रहा हूँ. आणि मला असं वाटतं मी 8 तास काम करतो म्हणजे जास्तच वेळ काम करतो. मुझे मेरे हिसाब का पैसा नहीं मिल रहा है. आणि मला त्या हिशोबाचा पैसा मला मिळत नाही. आप करते रहे. आम्ही करत राहूया. और यही चीज़ है जो आपको प्रमोशन दिलाएगी. आणि ह्याच गोष्टी आहेत ज्या आमची बढती करेल. आमीन. कुछ लोग है ना छोड़ के भाग जाते काम. काही लोक काम सोडून पळून जातात. 2 महीने में काम चेंज करते. 2 महिन्याला काम चेंज करतात.
क्यों मालूम है? का माहिती आहे? वहाँ पे ऑफर अच्छा कंपनी का ऑफर आया तो मुझे ज़्यादा पैसा आणि मिलेगा, त्या ठिकाणी चांगल्या कंपनीची चांगली ऑफर आहे, मला चांगला पगार मिळेल. तो आपको वापस शुरुआत करना पड़ेगा. मग तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागेल. फिर एक दूसरा कंपनी आएगा, पुन्हा एकदा दुसरी कंपनी येईल वो अच्छा ऑफर देगा. आणि ती चांगली ऑफर देईल आप 2 महीने के बाद वहाँ चले गए, आणि तुम्ही 2 महिन्यानंतर तिकडे जाणार वापस आपको शून्य से काम करना आणि पड़ेगा. पुन्हा एकदा तुम्हाला शून्यातून काम करावं ये लागेल काउंट नहीं होगा वहाँ पे. आणि हे काम त्या ठिकाणी होणार नाही. आप एक जगह पे 4 से 5 साल काम करें. आणि तुम्ही एका जागेवर 4 ते 5 वर्ष काम करा आप पैसों के लिए काम ना करें. आणि आम्ही पैशासाठी काम करू नये. आप देखेंगे कि आपका प्रमोशन होगा, जितनी आपने अपेक्षा की थी उससे ज्यादा आपको मिलना शुरू हो आणि जाएगा. मग तुम्ही पाहाल की तुम्ही जेवढी अपेक्षा ठेवली होती त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट तुम्हाला मिळेल. आमेन. आमेन. आपकी उन्नति हो जाएगी. आमची उन्नती होईल. परिश्रम करें आप, कष्ट करूया आम्ही आपके व्यवहारिक जीवन में, आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, आत्मिक जीवन में. आमच्या आत्मिक जीवनामध्ये. नीतिसूत्र 12 अध्याय 24 वचन. आणि नीतिसूत्रेचं पुस्तक 12 अध्याय आणि 24 वचन. नीतिसूत्र 12 अध्याय 24 वचन. नीतिसूत्रे 12 अध्याय आणि 24 वचन. उद्योगांचा हाती अधिकार येतो. जो उद्योगी है त्यांच्या हाती काय येतो? अधिकार. बोलो अधिकार. मतलब जो परिश्रम करने वाले उनके हाथ में अधिकार आता है. आणि जे कष्ट करतात त्यांच्या हातामध्ये अधिकार येतो. योसेफ मेहनती था आणि योसेफ असा होता, विश्वास योग्य था, विश्वास योग्य होता. परमेश्वर ने उसको अधिकार दिया. आणि परमेश्वराने त्याला अधिकार दिले. लोगों ने उसको अधिकार दिया. लोकांनी त्याला अधिकार दिले. पोतीफर ने देखो उसको सब अधिकार दिया. आणि पोटीफरने पण त्याला सर्व अधिकार दिले. जो कारागृह में जब जेल में था वहां पे उसको अधिकार मिला, आणि जो कारागृहामध्ये होता त्या ठिकाणी त्याला अधिकारी केलं. क्योंकि वो उद्योगी था, वो परिश्रम करने वाला था. तो उद्योगी होता, तो कष्ट करणारा होता. सुनिए सुनिए सुनिए. ऐका ऐका. उसके पिता ने जब वो छोटा था योसेफ, तो उसको बोला कि जब भाइयों का पता लगा कहाँ पर है. आणि ज्यावेळी तो लहान होता त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला एक काम सांगितलं होतं, ते म्हणजे तू जा आणि तुझ्या भावांना शोधून आण. तेरे भाई वहां पे भेड़ों को चरा रहे हैं. आणि तुझे भाऊ जे आहे ते त्या ठिकाणी बकऱ्यांना ते चारत आहे. कैसे है उनका हाल पूछ किया, आणि त्यांची परिस्थिती हाल काय आहे ते तू पाहून ये. और वो निकला वहां से. आणि तो त्या ठिकाणावर निघाला. जब वो उस जगह पे गया तो उसके भाई वहां पर नहीं थे. आणि तो ज्यावेळी त्या जागेवर गेला त्यावेळी त्याचे भाऊ त्या ठिकाणी नव्हते. तो वहां पे पिता ने बोला था उस जगह पर जा और पूछ के वापस आ. आणि पिता म्हटलं होता की तू त्या जागेवर जा आणि त्यांची विचारपूस करून ये. लेकिन वहां पे उसके भाई नहीं मिले. पण त्या ठिकाणी त्याचे भाऊ मिळाले नाही. अब इसका काम क्या था योसेफ का? आता योसेफाचं काम काय होतं? वो वापस आ सकता था. तो माघारी आला असता. पिता को बोलता था पिताजी आपने वहां भेजा था, वहां पे भाई लोग नहीं है. आणि मग तो त्याच्या वडिलांना म्हटलं असता की मी तिथपर्यंत पोहोचलो पण त्या ठिकाणी भाऊ नाहीयेत. लेकिन उसको काम दिया गया था, पण त्याला एक काम दिलं होतं. तेरे भाइयों से मिलकर आना है. आणि तो तुझ्या भावांना भेट आणि त्यांची खाली खुशाल विचारून ये. उस जगह पे वो नहीं थे. आणि त्या ठिकाणी ते नव्हते. उसने एक व्यक्ति को पूछा, अरे यहाँ पे ऐसे नाम के कोई मेरे भाई थे, वो आपको मिले क्या? आणि त्यांनी एका व्यक्तीला विचारलं की अशा नावाचे माझे भाऊ आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला भेटले का? अरे वो तो उधर चले गए, वो इतना दूर चले गए. अरे ते तर एवढ्या लांब पर्यंत गेले. वापस उसको इतनी बड़ी यात्रा करनी पड़ी. आणि पुन्हा एकदा त्याला तो एवढा प्रवास करावा जितना लागला. वो प्रवास किया उसने उससे ज्यादा उसको प्रवास करना पड़ा. आणि आतापर्यंत त्याने जेवढा प्रवास केलेला आहे त्यापेक्षा अधिक प्रवास त्याला करावा लागला. उसने मेहनत किया, त्याने मेहनत केली, उसने परिश्रम किया, त्याने कष्ट केले. और वहां तक गया जहाँ पे जो आगे जाना था उसको दूर गया वो. आणि तो एकदम दूर गेला. आजकल बहुत लोग शॉर्टकट मारते हैं. आणि आजकाल लोक शॉर्टकट मारतात. जहाँ तक बोला था उतना ही काम करके आएंगे. आणि जेवढं सांगितले तेवढंच काम करून येणार. एक्स्ट्रा काम नहीं करेंगे. ज्यादा काम नाही करणार. एक्स्ट्रा से थोड़ी पैसे मिलतात. ज्यादा काम केल्यावर थोडीच पैसे भेटतात. कोई बात नहीं, काही हरकत आप नाही. पैसों के लिए काम ना करें. आम्ही पैशासाठी काम करू नये. आमेन. आमेन. आप बढ़ते रहे आगे. आम्ही वाढत जाऊया. आमेन. आमेन. परिश्रम करें. आणि आम्ही कष्ट करूया. पड़ोसी को बोलो परिश्रम करें. आणि शेजाऱ्याला म्हणूया कष्ट करूया. नीतिसूत्र 22 अध्याय 29 वचन. आणि नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि 19 वचन. परमेश्वरावर तुझा भाव असावा म्हणून मी तुला ती वचने आज कळवली आहेत. इतना ही है. 19. नीतिसूत्र 21 अध्याय 5 वचन. उद्योगांचे विचार समृद्धी करणारे असतात. उद्योगांचे विचार. नीतिसूत्र 21 अध्याय 5 वचन. नीतिसूत्रे 21 अध्याय 5 वचन. उद्योगांचे विचार समृद्धी करणारे असतात. उद्योगाचे विचार कसे असतात? जोर से बोलो. समृद्ध होना है. समृद्ध व्हायचंय. समृद्ध व्हायचंय का? पक्का. नक्की. अब प्रभु से प्रार्थना मत करना. आता प्रभूकडे प्रार्थना करू नका. प्रभु ने समृद्ध कर दिया. प्रभूने समृद्ध केलंय. अब परिश्रम हमको करना आता पड़ेगा. कष्ट आम्हाला करायचे. आमीन. आमेन. परिश्रम करना है हमको. आम्हाला कष्ट करायचे. और जो उद्योगी है ना, परिश्रम करने वाले ना, उनके विचार भी उनको समृद्ध करते हैं. आणि उद्योगी जे आहेत ना, जे कष्ट करतात ना, त्यांचे विचार समजून घ्या. आमीन. आमेन. अब आगे जाएंगे हम. आम्ही पुढे जाऊया. अब और एक चीज मैं आपको बताना चाहता हूँ. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आप कितने लोग शैतान को भगाना चाहते हैं?
या ठिकाणी किती लोकांची इच्छा आहे की तुम्हाला सैतानाला पळून लावायचे? वो बोले आधा ही भगाना है, आधा हमारे जीवन में रहा तो भी चलेगा। अर्धच करत आहे, अर्धच सैतानाला पळवायचंय का? शैतान को भगाना है। सैतानाला पळवायचंय? आपको बताऊं कैसे भगाएं वो? तुम्हाला सांगू का कसं पळवायचंय? आपने आवाज किया, उसको भागना चाहिए। आणि तुम्ही आवाज केला ना की त्याला पळावाच लागणार आहे. आप भूत निकाल सकते हैं? तुम्ही भूत काढू शकता का? शनिवार को आना, मैं आपको शनिवारी या. मग आप निकाल सकते हैं मालूम, तुम्ही भूत काढू शकता, माहिती आहे. लेकिन बताओ कैसे निकालना है? सांगू का कसं काढायचं? भूत आपको देखेंगे तो चिल्लाना शुरू करेंगे। भूताने जर तुम्हाला पाहिलं तर ते भूत ओरडायला लागेल. क्या बोलेंगे मालूम? काय बोलणार माहिती आहे? ये नीतिमान आदमी है, हा धार्मिक व्यक्ती आहे, ये परमेश्वर का बेटा है, हा परमेश्वराचा मुलगा आहे, ये परमेश्वर की बेटी है। ही परमेश्वराची मुलगी आहे. मैं जाता हूँ सर, मी जातो मैं जाता हूँ सर। मी जातो. वो चले जाएगा आणि तो निघून जाईल बिगर प्रार्थना करे। बिगर प्रार्थना करता. आप सिर्फ बैठेंगे ना, वहाँ शुरू हो जाएगा काम। आम्ही ज्या ठिकाणी बसणार त्या ठिकाणी काम व्हायला सुरुवात होणार. मेरे जीवन में हुआ है, माझ्या जीवनात झालं. मैं कहीं भी जाता हूँ शुरू हो जाते हैं भूत। आणि मग ते मी कुठेही जातो ना त्यावेळी ते लोक तिथे सुरू होतात. मुझे पता भी नहीं इसके अंग में आ गया, आणि मला माहित नाही, मला माहित पण पडत नाही. वो हिलते हिलते आता है। आणि ते असे डुलत डुलत येतात. मैंने लिया है कि क्या? नहीं नहीं बोले मी म्हणतो घेतली का काय? ते म्हणतात नाही नाही नाही. मुझे निकालने आया क्या? तुम्हाला काढायला आला का? यस, मैं निकालने आया हूँ। येस, मी काढायला आलो. मेरे यीशु का काम है निकालना, आणि माझ्या प्रभू येशूचं काम आहे काढणं. मैं उसके लिए आया हूँ। तो कैसे निकलेगा? कसं काढणार? सुनेंगे? ऐकणार का? आमेन। आमेन. आप सब जिंदा हैं? तुम्ही सर्वजण जिवंत आहात? आमेन। याकूब इसका 4:7 याकोबाचं पुस्तक याचा 4 अध्याय आणि 7 वचन. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. समझ में आया? लक्षात आलं का? 3 बातें। 3 गोष्टी. पहला, पहिली गोष्ट परमेश्वर के अधीन। परमेश्वराच्या अधीन. दूसरा, दुसरी गोष्ट शैतान का सामना। सैतानाला अडवायचंय. तीसरा, तिसरी गोष्ट वो भाग निकलेगा। आणि मग तो तुम्हापासून पळून जाईल. वो भागेगा, चलेगा नहीं। आणि तो चालणार नाही, तो पळणार. अरे बोल ना भाई, बोल तो दे, आमीन तो बोल दे। आमेन तर बोला. आमीन के लिए आपने 200 रुपये भरा है। आमेन बोलण्यासाठी तर तुम्ही 200 रुपये भरलेत. भागेगा, पळून जाईल, तो भागेगा, पळून जाईल. भगाना चाहते? त्याला पळवायचंय. 3 बातें। 3 गोष्टी. परमेश्वर के अधीन। परमेश्वराच्या अधीन. अधीन का मतलब अधीन म्हणजे समर्पण करना उसको। समर्पित करणे. किसको? कुणाला? पहली बात, पहिली गोष्ट परमेश्वर के अधीन रहे। परमेश्वराच्या अधीन राहूया. किसी संसार के अधीन नहीं, ह्या जगाच्या अधीन नाही, संसार के वस्तु के अधीन नहीं, आणि ह्या जगाच्या वस्तूंच्या अधीन नाही, परमेश्वर के अधीन होना। परमेश्वराच्या अधीन. सिर्फ एक परमेश्वर के अधीन होना है। फक्त एक परमेश्वराच्या अधीन व्हायचंय. उसके अधीन हो जाएंगे आप, त्याच्या अधीन होणार आम्ही. और दूसरी बात, आप सामना करें। आणि दुसरी गोष्ट, आम्ही त्याला अडवणार. सामने का मतलब? सामना याचा अर्थ मराठी में क्या? अडवा. हाँ, क्या काय करा? अडवा. जोर से बोलो, काय करा? बाजू वाले म्हणा अडवा, बाजूवाल्याला अडवा असं म्हणा. किसको अड़ाने बोला है? कुणाला अडवा बोलायचंय? हम किसको अडा रहे? आम्ही कुणाला अडवतो? ह्याच्यामध्ये शैतान आहे म्हणून याला अडवतो। याच्यामध्ये सैतानी म्हणून याला अडवतो. हमें शैतान को अडाना। आम्हाला सैतानाला अडवायचंय. अडवा म्हणजे काय? अडवा म्हणजे काय? झोपून अडवा। कभी जब आप गाड़ी चलाते एक अडवा आता है, एक चीज मालूम है क्या? आणि ज्यावेळी आम्ही गाडी चालवतो ना त्यावेळी आम्हाला एक गोष्ट आडवी येते. गतिरोधक पुढे आहे। गतिरोधक. आपकी स्पीड कैसे हो जाती? आणि मग आमच्या गाडीची स्पीड कशी होते? अडवा आला ना तो आडवा आला ना. कभी कोई बिल्ली अडवी आ जाती, कधी कधी मांजर आडवी येते.
जब हम प्रभु में नहीं थे, ज्यावेळी आम्ही प्रभूमध्ये नव्हतो बिल्ली अडवी गेली, आणि मांजर आडवी गेली, बस वहाँ रुक जाना है वहाँ पे. आज का दिन खराब होने वाला. बस आजचा दिवस खराबच आहे. मग काहीतरी अडवा येतो तर आपल्याला वाटतं की बस काहीतरी आडवा आलं की मग आम्ही म्हणतो बस आता कुछ भी अडवा आने दो. काही पण आडवं येऊ द्या, हम आशीषित लोग हैं. आम्ही आशीर्वादित लोक आहोत. आमेन. आमेन. हमें किसका सामना करना है? आम्हाला कुणाचा सामना करायचा आहे? किसका सामना करना है? कुणाचा? कैसे करोगे सामना? आणि कसं करणार? परमेश्वर के अधीन के बिना आप शैतान का सामना कर ही नहीं सकते. परमेश्वराच्या अधीन राहिल्यानंतरच आम्ही सैतानाचा सामना करू शकतो. और आप परमेश्वर के अधीन रहेंगे, आम्ही परमेश्वराच्या अधीन राहू, आप उसका सामना करेंगे, आम्ही त्याचा सामना करू वो भागेगा. आणि मग तो पळून जाईल. आपको 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 कुछ करने की जरूरत नहीं है. आम्हाला काही करण्याची गरज वो नाही. भागेगा, तो पळणार, वो भागेगा, तो पळणार, वो भागेगा. तो पळणार. फिर हम गाना गाएंगे, आणि मग आम्ही गाणं म्हणणार, भागा 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 भागा. पळाला 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 सैतान. आप गाना नहीं आता आपको? भागा 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 भागा. आपको मैं सच्ची बताता, आता मी खरं सांगू का, छिपकली भी भागेगी नहीं. पाल सुद्धा पळून नाही जाणार. छिपकली भी भागेगी पाल सुद्धा पळून नाही क्योंकि जाणार. इतना ठंडा है आपके गार्डन. एवढे तुम्ही थंड आहात ना. आपको अगर छिपकली ने देखा, आणि जर तुम्हाला पालीने पाहिलं, समझो नीचे है छिपकली पहा खाली आहे पाल, और आपने उसको देखा, आणि तुम्ही तिला पाहिलं, अब मेरे को तो, और वो आगे आगे सरकने लगी, आणि ती हळूहळू पुढे सरकू लागली, आपकी ओर आने लगी. आणि तुमच्याकडे येऊ लागली. सच्ची बताओ कौन भागेगा? आणि खरंच सांगा कोण पळून जाईल? वो कौन सी कली है जो खिलती नहीं? ती कोण शिकली आहे? अपने से छिपकली भी हिलती नहीं. आपल्याला पाहून ती पाल पण हलत नाही. अच्छा वो झिंगूर क्या बोलते हैं उसका? झुरड़ झुरड़ झुरड़. ते झुरळ. आप रात को पानी पीने 12 बजे किचन में गए आणि रात्री 12 वाजता पाणी पिण्यासाठी आम्ही किचन मध्ये गेलो, और गैस के ऊपर बैठ के वो आपको ऐसे कर रहा है. आणि गॅसवर बसून तो आमच्याकडे असं पाहते, आज जा, ये आज आज ये. आप उसको देख के आप आता तुम्ही त्याला पाहून पानी पिएंगे, पाणी पिणार का? आपकी आधी जान वहीं अटक जाएगी. तुमचा जीव अर्धा तिथेच अडकेल. नवऱ्याला आवाज पण जाणार नाही, इतका अडकणार. आणि नवऱ्याला आवाज पण जाणार नाही, तो मध्येच अडकणार. और वो उड़ के आपके सर पे बैठ गया. आणि त्याने जर उडी मारून आपल्या डोक्यावर बसला, क्या करेंगे? काय करणार? क्या करेंगे? काय करणार? रिपोर्ट करेंगे, उसको रिपोर्ट करके भेज देना कोर्ट के अंदर. त्याचे रिपोर्ट करून कोर्टात पाठवून द्या. प्रभु ने बोला है प्रभू म्हटला, खुदा के अधीन हो जाओ, आणि प्रभूच्या अधीनतेत जा, उसका सामना करो, त्याचा सामना करा, भाग जाएगा, तो पळून जाईल, भाग जाएगा. तो पळून जाईल. आमीन. आमेन. पहली बात, पहिली गोष्ट उसके अधीन होना है. त्याच्या देवाच्या अधीन व्हायचंय. 6 वचन में लिखा है. आणि 6 वचनामध्ये लिहिलंय, तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. कभी भी घमंडी नहीं बनना, कधी आम्ही घमंडी होऊ नये, कभी भी अभिमान नहीं रखना. आणि कधी अभिमान ठेवू नये. किस चीज का अभिमान आणि करेंगे? कुठल्या गोष्टीचा अभिमान कभी करू? किसी चीज का अभिमान नहीं कधी करना. कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नये. प्रभु का धन्यवाद जो आपके पास में है. आणि प्रभूला धन्यवाद जे आमच्याकडे आहे. कभी भी किसी बात का घमंड नहीं करना. आणि कधी कुठल्या गोष्टीचा घमंड करायचा नाही. मेरे पास में ये है, मेरे पास में वो है, मेरे पास में ये है, मेरे पास में वो है, घमंड ना करें. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे ते आहे. कधी आम्ही याच्याबद्दल गर्व करू नये. जो आपके पास में वो प्रभु की ओर से देन है. आणि जे आमच्याकडे आहे ती प्रभूने दिलेली देण आहे. हमेशा नम्र बने रहे. आणि नेहमी आम्ही नम्र बनून राहूया. और क्या करना है? आणि अजून काय अगर करायचं? शैतान को भगाना है. आणि सैतानाला जर आम्हाला पळवायचंय. दूसरी बात, दुसरी गोष्ट, पहला पेत्र 2 अध्याय 13 वचन. आणि पहिला पेत्र 2 अध्याय आणि 13 वचन, प्रभू करिता तुम्ही माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. जो भी प्रभु ने मनुष्य के ठहराए हुए हर एक जो प्रबंध है उसके अधीन हो जाओ. आणि प्रभू करता तुम्ही माणसांनी संस्थापित
स्थापित केलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. जो भी चर्च के अंदर जो भी व्यवस्थाएं लगाई गई है, जे पण मंडळीमध्ये व्यवस्था लावलेली आहे, जो भी चर्च के अंदर आप है, जे पण मंडळीमध्ये आम्ही आहोत, उसके अंदर जो भी व्यवस्थाएं उन्होंने नियम लगाए हुए हैं, आणि त्याच्यामध्ये जे काही नियम आहे, जी व्यवस्था लावलेली आहे, आप उसके अधीन हो जाए, आम्ही त्याच्या अधीनतेत असायला हवं आप उससे बाहर ना जाए. आणि आम्ही त्यापासून पळू नये. बहुत बार हम अपने नियम को बना लेते हैं, आणि खूप वेळा आम्ही आमचे स्वतःचे नियम बनवतो उस व्यवस्था को तोड़ देते हैं. आणि ती व्यवस्था आम्ही तोडतो. हमें हमें नियम में बने रहना है. आम्हाला त्या नियमामध्ये बनून राहायचंय. जो देखो आप वहाँ पे लिखा होगा एक व्यवस्था. गार्डन गए कभी? गार्डन आप लोग कधी बागेत गेले का तुम्ही? ठीक है, नहीं गए तो आप चले जाना. नाही गेले तर मग तुम्ही जावा. वहाँ पे बोर्ड लिखे होते हैं, त्या ठिकाणी बोर्ड लावलेले असतात, फूल तोड़ो नका. फूल तोडू नका. ये किसने नियम बनाया? हे नियम कुणी बनवले? वो गार्डन वाले का नियम है. तर बागेवालेने. अब कितने लोग उस फूल को नहीं तोड़ेंगे? आता किती लोक ते फूल तोडणार नाही? कितने तोड़ेंगे? किती तोडणार नाही? वहाँ पे नियम लिखा है ना उन्होंने, त्या ठिकाणी नियम लिहिलेले आहेत, फूल तोड़ो नका. फूल तोडू नका. पर हम हमारे शहर इतना अच्छा गुलाब का फूल है, आणि एवढा सुंदर गुलाबाचं फूल आहे, कोण बघत नाही ना, कोण बघत नाही ना, कॅमेरे नाही ना, कॅमेरा तर नाही ना, आणा ना तोडून जरा एक. आण तोडून एक. तोडून ते व्हाइट वाला घ्या, व्हाइट वाला. तो पांढरा घ्या, पांढरा. हम नियम में बने रहे. आम्ही नियमामध्ये बनून राहूया. आमीन. आमेन. प्रभु ने कुछ नियम बनाए प्रभूने काही नियम बनवले उसके चर्च के लिए, त्याच्या मंडळीमध्ये, उसके अधीन में रहे. आणि त्याच्या अधीनतेत आम्ही राहूया. और फिर जो भी लीडर्स नियम बनाते हैं, आणि जे पण पुढारी आहे, जे नियम बनवतात, आपके महिला मंडल होगा, आपका यूथ होगा, आपका चर्च होगा, आपके जहाँ पे भी आप हैं, तुमचं महिला मंडळ असेल, युथ असेल, जे पण ज्या टीम असतील, जो भी उन्होंने नियम को रखा है, आणि जे पण नियम त्या ठिकाणी ठेवलेले उसके आहेत, बाहर ना जाए. आणि त्याच्यापासून पळू नका, बाहर ना जाए. त्याच्या बाहेर जाऊ नका. आप उसमें बने रहे. आम्ही त्याच्यामध्ये बनून राहूया. बाहर जाने का मतलब क्या है मालूम? आणि बाहेर जाण्याचा अर्थ काय माहिती मैं आहे? ज्यादा होशियार हूँ. मी जास्त हुशार आहे. मैं ज्यादा होशियार हूँ. मी जास्त हुशार आहे. उनसे ज्यादा होशियारी मेरे पास है. आणि कोणती जास्त हुशारी तुझ्याकडे? काय शिकवतात, काय शिकवतात, मैं मेरे रोल को बनाऊंगा. आणि मी माझे नियम बनवेल. कभी नहीं करना. असं कधीच करायचं नाही. मैंने ऐसे लोगों को पतन होते हुए देखा है. आणि मी अशा लोकांना खाली पडताना पाहिलंय, मैंने पतन होते हुए देखा है, आणि मी त्यांना खाली पडताना पाहिलंय, जो अपने अपने व्यवस्था के अधीन नहीं है. आणि जे आपल्या व्यवस्थेच्या अधीन नाहीये, अपने अपने अधीन में रहे आप. आणि आम्ही त्या व्यवस्थेच्या अधीन राहूया. समझ में आया? लक्षात येत आहे? ये शैतान देखता है, आणि हे सैतान पाहतो, ये अधीन में नहीं है, आणि हे अधीनतेत नाहीये, और वो हम पे हमला करता है. आणि तो त्या ठिकाणी मग हल्ला करतो, हमारे पर हमला कर देगा, आणि तो आमच्यावर हल्ला करतो, और वो हमको भगाएगा. आणि मग तो आम्हाला पळवतो. हमें भगाना चाहिए तो वो हमें भगाएगा. आम्ही त्याला पळवायला पाहिजे, तोच आम्हाला पळवतो. इसलिए ये रूल्स है, आणि म्हणून हे नियम आहेत, यहाँ पे लिखा है. या ठिकाणी लिहिलंय. जो मनुष्य ने ठहराए हुए जो व्यवस्था है ना, हर प्रबंध के अधीन रहना. आणि जे माणसांनी जी व्यवस्था ठरवलेली आहे ना, त्याच्या देखील आम्हाला अधीन राहायचं जैसे आहे. मीडिया टीम के कुछ नियम्स हैं, आणि जसं मीडिया टीमचे काही नियम उन्होंने आहेत, कुछ रूल्स बनाए, त्यांनी काही नियम बनवलेले उनके आहेत, लीडर ने, त्यांच्या लीडरने. उनकी अधीनता में रह के काम करना है. त्यांच्या अधीनतेमध्ये राहून काम करायचं. आपके सेल लीडर होंगे, तुमचे सेल ग्रुप लीडर उन्होंने असतील, कुछ नियम बनाए, त्यांनी पण काही नियम बनवले, उनके अधीन में रहना. त्यांच्या अधीनतेत राहायचं. आपके वर्शिप टीम होगी, तुमच्या वर्शिप टीम असेल, आपके लीडर ने कुछ नियम बनाए, तुमच्या लीडरने काही नियम ठेवले असतील, उनको फॉलो करना. त्यांना आम्हाला फॉलो करायचंय. उनके आगे नहीं जाना. त्यांच्या पुढे नाही जायचं. भले आप पीएचडी वाले होंगे, भले तुमची पीएचडी झाली असेल, बहुत आप बहुत होशियार होंगे, आणि तुम्ही खूप मोठे हुशार असाल, बहुत ज्ञानी होंगे, खूप ज्ञानी असाल, लेकिन उनके आगे मत जाना, पण त्यांच्या पुढे जायचं नाही. क्योंकि परमेश्वर ने वो ठहराया हुआ अगुवा है. कारण परमेश्वराने त्याची निवड त्या ठिकाणी केलेली वो आहे. आगे कहता है, आणि तो पुढे म्हणतो, प्रभू करता तुम्ही माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. राजा श्रेष्ठ आहे म्हणून त्याच्या अधीन. हाँ, राजा क्या है? राजा काय आहे? आपका अगवा कौन है? आणि श्रेष्ठ है. तुमचा पुढारी कोण आहे? श्रेष्ठ आहे. प्रभु ने उसको रखा है, प्रभूने त्याला नेमलंय. उसके अधीन में रहे. त्याच्या अधीनतेत राहूया. समझ में आ रहा है? लक्षात येते? शैतान को भगाना है. सैतानाला पळवायचंय का? हाँ, तीसरी बात, तिसरी गोष्ट, इब्री का पत्र 13 अध्याय 17 वचन. आणि इब्री पत्र याचा 13 अध्याय आणि 17 वचन. इब्री पत्र 13 अध्याय 17 वचन. इब्री पत्र याचा 13 अध्याय आणि 17 वचन. आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. हाँ, जो आपके अगवे हैं, जे आमचे लीडर आहेत, पुढारी आहेत, जो आपके लीडर्स हैं, जे आमचे पुढारी आहेत, उनकी आज्ञा मानो. त्यांची आज्ञा आम्हाला मानायची. बोलो आज्ञा मानो. आज्ञेत राहायचंय. बोलो आज्ञा मानो. आज्ञेत राहायचंय. किसकी आज्ञा मानना है? कुणाच्या आज्ञेत? आपके लीडर की. आप बोलेंगे नहीं, मेरा लीडर मेरे उम्र से बहुत छोटा है, आणि मग आम्ही म्हणणार की माझा लीडर माझ्यापेक्षा खूप लहान आहे. माझे केस पिकले बघा, बघा माझे केस पिकले,
मैं कैसे उसके अधीन रहूं? आणि मी कसं काय त्याच्या अधीन राहू? आपके लिए वो प्रभु ने रखा है. तुमच्यासाठी प्रभूने त्यांना ठेवलंय. भले छोटा है, भले तो लहान आहे, क्यों छोटे को हमारे ऊपर रखा है? ह्या लहानाला का बरं आमच्यावरती ठेवलं असेल? क्या कारण है? काय कारण असेल? आपके लिए होमवर्क है, मे की मीटिंग में आपसे हम आंसर लेंगे. आणि तुमच्यासाठी हा घरचा अभ्यास आहे. मेच्या मीटिंगमध्ये येताना याचं उत्तर तुम्हाला घेऊन यायचं आहे. आप लिख लें, क्यों छोटे को आणि तुम्ही लिहून घ्या. मेरे लिए मेरा 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 अधिकारी रखा है, अगवा रखा है. माझ्यासाठी मेरे से कम उम्र का माझ्यापेक्षा कमी वयाचा पुढारी माझ्यासाठी का ठेवला आहे? आप लिख लेना उसका आंसर, या मुझे बता देना खाना खाते समय. नाहीतर मग तुम्ही जेवण उसकी योग्यता है. हाँ, वेरी गुड. अभी बता दो या मई में बताओ? आत्ता सांगू का मे मध्ये सांगू? क्यों इतनी जल्दी? एवढी घाई? कितने लोग चाहते हैं कि अभी बता दो? किती लोकांची इच्छा आहे की आत्ता सांगावं? मेरे को हाथ नहीं दिख रहे. मला हात दिसत नाही. अभी क्यों मालूम? का माहितीये? हंसना नहीं, हंसना नहीं, ह- हंसना नहीं, हंसना. हसायचं नाही. सांगो, सांग. हम नंबर बने इसलिए. आम्ही नम्र व्हावं म्हणून. कितना छोटा है ना, एवढा छोटा आहे तो. मैं कितना बड़ा हूँ. मी किती मोठा आहे. मतलब जब खुद को बड़ा मानने लगे, ज्यावेळी आम्ही स्वतःला मोठं समजू लागो, कहीं ना कहीं अभिमान आया. कुठेतरी अभिमान आला. ईगो प्रॉब्लम है. इगो प्रॉब्लेम आहे. इसलिए क्या करना है? त्याने काय केलं? नम्र बनना है. नम्र. ये नम्रता का प्रतीक है. आणि हे नम्रतेचं प्रतीक आहे. हाँ, आंसर भी देख लेना आप. आणि आम्ही सर्वजण लीडर आहोत. यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलं. अगुवों की आज्ञा माने आणि जे पुढारी आहेत त्यांची आम्ही आज्ञा मानूया और उनके अधीन रहे. आणि त्यांच्या अधीन राहूया. क्यों क्यों क्यों? का? देखिए. का? हाँ, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे. हाँ, हिशोब देना है आपका. हिशोब द्यायचा आहे आम्हाला. नहीं समझ में आया? क्या हिशोब देना है? कशाचा हिशोब द्यायचा आहे? देना है. हिशोब द्यायचा आहे कशाचा? हिशोब द्यायला आवडतं की नाही आवडत? हिशोब द्यायला आवडतं की नाही आवडत? आवडतं. पक्का आवडतं. हिशोब देना आवडतं. हिशोब द्यायला आवडतं. अरे हाँ की नहीं? हा की नाही? ये तो ऐसे था. अच्छा, प्रभु बोल रहा है, प्रभू बोलत आहे. जब आज्ञा नहीं मानते ना, ज्यावेळी आम्ही आज्ञा मानत नाही ना, वहाँ पे आपका हिशोब लिखते हैं. आणि त्या ठिकाणी आम्ही लिहितो हिशोब परमेश्वर लिखता है. आणि परमेश्वर हिशोब लिहितो. जब आज्ञा मानते हैं, ज्यावेळी आम्ही आज्ञा मानतो, प्रभु वहाँ पे हिशोब लिखता है. प्रभू त्या ठिकाणी लिहितो. महीने में कितनी आज्ञाएं माना, आणि महिन्यामध्ये किती आज्ञा कितने मार्क मिले आपको, आणि किती मार्क मिळाले, कितनी आज्ञा को नहीं माना, आणि किती आज्ञा पाळल्या नाही, वो मार्क मिलेगा आपको. आणि ते पण मार्क तुम्हाला मिळतील. आमीन. आमेन. समझ में आ रहा है? लक्षात येते. ये परमेश्वर हिशोब लेगा. आणि हे परमेश्वर हिशोब घेणार आहे. क्यों लेगा हिशोब? का हिशोब घेणार आहे? कारण आपणास हिशोब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जीवांची राखण करीतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कणत नव्हे, तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. सुनिए सुनिए सुनिए, ऐका ऐका. आप जो भी काम कर रहे हैं, तुम्ही जे पण काम करत आहात, हमें हिशोब देना है. आम्हाला त्याचा हिशोब द्यायचा आहे. किसको हिशोब देना है? कुणाला हिशोब द्यायचा आहे? परमेश्वर को देना है. परमेश्वराला. और आप जो भी काम कर रहे हैं, आणि तुम्ही जे पण काम करत आहात, आनंद से करें, आनंदाने करा, खुशी से करें. आनंदाने करा. अगर आप खुशी से नहीं करते, जर तुम्ही आनंदाने करत नाहीये, आप वो काम छोड़ दें, तर तुम्ही ते काम सोडून द्या. मत करें काम, करूच नका. क्योंकि कुछ मिलने वाला नहीं है. कारण का काय भेटणार नाही, कुछ मिलने वाला नहीं. काही मिळणार नाही. आपको मालूम है, कुरकुर करने से तुम्हाला माहितीये का, कुरकुर केल्यामुळे जो भी हमने किया है, जे पण आम्ही केलेलं आहे, वो साफ हो जाता है, पुसून जातो. आणि ते सर्व पुसून जातं. नहीं मालूम? माहित नाही का? मूसा ने कुरकुर किया. मोशेने कुरकुर केली. कब किया मालूम है? केव्हा केली माहितीये? जब वो
लाठी मारा उसने, मालूम है? आणि ज्यावेळी त्याने ती काठी मारली माहितीये, प्रभु ने बोला तू बोल चट्टान को। आणि प्रभू म्हटलं तू त्या खडकाला बोल, उसने उसने आज्ञा पालना था, आणि त्यांनी आज्ञा पालन करायचं सिर्फ होतं से चट्टान को बोलना था। आणि फक्त त्याला बोलायचं होतं। लेकिन लोगों ने इतना चिढ़ाया उसको, पण लोकांनी त्याला एवढा चिडून दिलं उसने उसने छड़ी मार दिया। की त्याने ती काठी मारली। प्रभु प्रभु आए, प्रभू आला, इसका हिसाब देना पड़ेगा तेरे को। याचा हिशोब तुला द्यावा लागेल। मैं तुझसे कहता हूँ मी तुला सांगतो, तू कनान देश में नहीं जाएगा, तू कनान देशात जाणार नाही, तू नहीं जाएगा। कनान देशात तू जाणार, देख ले तू फक्त पहा। जिस आदमी ने इतनी मेहनत करके, इतनी मुसीबतों को झेलते हुए, इतने मेहनत करके, इतना खून पसीना एक करके लोगों से बात सुनते सुनते अभी सिर्फ उसको प्रवेश करना है आगे। आणि ज्या व्यक्तीने एवढे कष्ट केले, एवढं लोकांचं सहन केलं, एवढं लोकांचं ऐकून घेतलं, एवढा तो त्या ठिकाणी तो वाढला आणि त्याला शेवटी काय पाहायला मिळालं? अभी उसको कनान देश में प्रवेश करना है, आणि आता त्याला कनान देशात प्रवेश करायचा होता फाइनल में जाना है, एकदम जाना है उसको। आणि एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये जायचं, लेकिन उसने कुरकुर कर दिया, पण त्याने कुरकुर केली, आनंद से नहीं किया उसने। आनंदाने नाही केलं त्याने। परमेश्वर ने बोला बोल दे चट्टान को, आणि परमेश्वर म्हणला की त्या खडकाला बोल, उसने आनंद से नहीं किया, त्याने आनंदाने नाही केलं, उसने चिड़ के काम त्याने किया चिडून केलं और वो फेल हो गया। आणि तो त्या ठिकाणी नापास झाला। जो भी काम करे, म्हणून आम्ही जे पण काम करतो आप आहोत, चर्च में आए आम्ही चर्चमध्ये येतो, आनंद से आए, आनंदाने येऊया। सेल ग्रुप ले, सेल ग्रुप घेतो, आनंद से ले। आनंदाने घ्या। आप मध्यस्थी की प्रार्थना करते आम्ही हैं, मध्यस्थीची प्रार्थना करतो, आनंद से करें। आनंदाने करा। सेल ग्रुप चलाते हैं, सेल ग्रुप चालवतो, आनंद से करें, आनंदाने चालवा। आनंद से करें जो कुछ करना है। जे काय करायचे आनंदाने करा। मेरे को इसने बोला इसलिए मेरे को करना पड़ रहा है, मत करें, आणि मला ह्यांनी सांगितलंय म्हणून मला करावं लागतंय, करू नका, क्योंकि आपको कुछ मिलेगा नहीं। कारण तुम्हाला काही मिळणार नाही। मैं नहीं बोल रहा हूँ, या ठिकाणी मी बोलत नाही, प्रभु बोल रहा है। प्रभू बोलत आहे। आमीन आमेन। बोलो, आनंद से करें। म्हणा आनंदाने करा। पड़ोसी को बोलो आनंद से काम करें। शेजाऱ्याला सांगा आनंदाने काम करा। अभी कितनी बात? आता किती गोष्टी झाल्या? तीन गोष्टी झाल्या। चौथी गोष्टी आणि चौथी गोष्ट इफिसियंस 5:21 वचन। आणि इफिसकारास पत्राचा 5वा अध्याय आणि 21 वचन। आप मेरे साथ में हैं? तुम्ही माझ्या सोबत आहात? बीच में यस बोलते रहना आणि मध्ये मध्ये मला हो बोलत जा। इफिस 5:21 वचन। आणि इफिस 5:21 ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा। हाँ, अभी क्या करना है? आता काय करायचंय? एक दूसरे के अधीन रहना, एक दुसऱ्यांच्या अधीन राहायचंय, एक दूसरे के अधीन रहना, एक दुसऱ्यांच्या अधीन राहायचंय। आमीन आमेन। समझ रहे? लक्षात येते? एक दूसरे के अधीन, एक दुसऱ्यांच्या अधीन राहायचंय, एक दूसरे से श्रेष्ठ नहीं बनना, आणि एक दुसऱ्यांपासून श्रेष्ठ नाही व्हायचं, एक दूसरे के अधीन बनकर काम एक करना। दुसऱ्यांच्या अधीन राहून काम करायचंय। तब हम शैतान का सामना करके उसको भगा आणि सकते हैं। त्यावेळी आम्ही सैतानाचा सामना करू आणि त्याला पळून लावू। पांचवी बात, 5वी गोष्ट इफिसियंस का 5:22 वचन। इफिसकारास पत्राचा 5वा अध्याय आणि 22 वचन। इफिसियंस का 5:22 वचन। इफिसकारास पत्राचा 5वा अध्याय आणि 22 वचन। पांचवी बात, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा। कितने लोगों की शादी हो गई? किती लोकांचे लग्न झाले? वो भी पूछ रहे हो रहा है कि नहीं, मेरी शादी हुई? ते पण स्वतःला विचारते झाली की नाही झाली, कंफ्यूज है, कन्फ्युज आहे। प्रभु ने बोला, प्रभू म्हटला, हे पत्नियों, हे स्त्रियांनो अपने अपने पति के ऐसे अधीन रहो जैसे प्रभु के। आणि तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा। पति बड़ा कड़क है, लईच कडक आहे, काही अफाट बोलतो, काही पण अफाट बोलतो, फिर भी क्या करना पड़ेगा? तरी पण काय करावं लागेल? अभी आमीन नहीं बोलेंगे, आगे जाओ, रुक जाओ, पुढे जाऊ का थांबू? पति आपके बारे में भी है। पतींनो तुमच्या बाबतीत देखील आहे। आता हूं उधर, येतो 2 वचन के बाद आता हूं। 2 वचनानंतर येतो अधीन। अधीन। जब अधीन नहीं होंगे, त्यावेळी आम्ही अधीन राहणार नाही, शैतान खड़ा है,
सैतान उभा आहे आपके परिवार को नाश करने के लिए। तुमच्या परिवाराचा नाश करण्यासाठी। मैं कितने भी होशियार क्यों ना हो, मी कितीही हुशार असू द्या, आपको जो पति दिया है तुम्हाला जो पती दिलेला आहे उसके अधीन रहना। त्याच्या अधीन राहायचंय। वाकडा तिकडा बोलतो तेव्हा पण अधीन राहायचं का? आम्ही वाकडा तिकडा बोलतो मग तेव्हा पण अधीन राहायचं का? बटाटा फेकून मारेन, बटाटा फेकून मारेन। कुछ लोग चाय फेंक के मारते, काही लोक चहा फेकून मारतात, कुछ लोग दूध फेंक के मारते। काही लोक दूध फेकून मारतात। एक को तो मैंने देखा कब बशी फेंक के मार रहा था, आणि मी एकाला पाहिलं तर कब्बशीच फेकून मारली। तेवढं तर मी पोहोचलो तिथे। तेवढ्यात मी पोहोचलो तिथं। काय झालं? काय नाही, ते चुकून पडले। काय झालं? ते चुकून पडली। शैतान धूर्त है मालूम है? सैतान धूर्त आहे माहिती। हमारे कुछ परिवार को कैसे कैसा 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 बर्बाद करेगा ना उसको मालूम है। आणि आमच्या परिवाराचा कशा नाश करायचा ना हे त्याला चांगल्या एक पद्धतीने दूसरे के अधीन नहीं है ये लोग। हे लोक एक दुसऱ्याच्या अधीन नाहीये। अब मैं आ जाता हूँ इनके बीच में। आता मी येतो यांच्यामध्ये। पहले प्रभु के अधीन होना है। पहिले प्रभूच्या अधीन व्हायचंय। एक बार प्रभु के अधीन होना सीख लिया ना, एकदा प्रभूच्या अधीन व्हायला शिकलो ना, अपने पति के और पत्नी के भी अधीन होना सीख जाएंगे। आपल्या पतीच्या आणि पत्नीच्या अधीन व्हायला देखील आम्ही शिकू। बढ़ चढ़ के बात नहीं करना, बढ़ चढ़ के बात नहीं करना। आणि वरचढ गोष्टी बोलायच्या नाही। माणसांनो आपण पण बढ़ चढ़ के बात नहीं करना। आणि वरचढ बोलायचं नाहीये। तुला काय कळतं का? तुला काय कळतं का? कळतं म्हणून तर तुझे सांगती आहे। कळतं म्हणून तर तुझ्या सोबत आहे ना। कळत नसतं तर इकडे कशाला आले असते? कळत नसतं तर इकडे कशाला आलो? तुझ्या बरोबर कशा असते? तुझ्या बरोबर कशाला आलो असतो? म्हणून प्रभूने जोडलाय। म्हणून तर प्रभूने जोडलंय ना। कळतं म्हणून, कळतं म्हणून, कळतं तू वळावा म्हणून, कळ तू लाव म्हणून। हा, तुला कळतं ना, तुला कळतं ना, तुला वळवण्यासाठी तुला वळवण्यासाठी प्रभूने तुझ्या संगती जोडलाय। हा, प्रभूने तुझ्यासोबत जोडलंय। म्हणा आमेन, म्हणा ना आमेन। क्या करना है? काय करायचंय? इसके कुणाच्या? परमेश्वर ने, अच्छा पहले परमेश्वर के, उसके बाद में पर पत्नी के और चाय पत्ती, चहापत्तीच्या, पत्नी के अधीन, पती के अधीन। पत्नीच्या आणि पतीच्या अधीन। तुम्हाला माहिती नाही सकाळपासून नको नको जीवाला करून ठेवला यांनी। तुम्हाला माहित नाही सकाळपासून जीवाला नको नको करून ठेवलंय। आता माझी वेळ आहे, आता माझी वेळ आहे। बघू कसं जगतो, बघू कसं जगतो। जी रे टेंशन में, टेंशन मध्ये। अच्छा अधीन में रहो यार। अधीन तो में रहोगे ना तो अपने आप परमेश्वर का प्रेम आपके जीवन में आ जाएगा। अधीनतेमध्ये राहा, ऑटोमॅटिक परमेश्वराचं जे प्रेम आहे ते आमच्यामध्ये येईल। अधीनते के लिए सुनना पड़ेगा, आणि अधीनतेसाठी आम्हाला ऐकावं लागेल। पति का सुनना पड़ेगा, पतीचं ऐकावं लागेल, पत्नी का सुनना पड़ेगा, पत्नीचं ऐकावं लागेल। भले आपको अच्छा ना लगे, भले तुम्हाला चांगलं वाटो किंवा न वाटो, आपके मन के बाहर हो, आणि तुमच्या मनाच्या बाहेर आपको पसंद नहीं है आपको, तुम्हाला आवडत नसेल, लेकिन आपको सुनना ही पड़ेगा। पण तुम्हाला ऐकावंच लागेल। अगर पति पत्नी का सुन लिया तो परमेश्वर का सुन पाएंगे। आणि जर तुम्ही पती पत्नीचं एकमेकांचं ऐकलं तर तुम्ही परमेश्वराचं ऐकाल। आम्ही हुशार फक्त प्रभूची वाणी ऐकतो। आम्ही एवढे हुशार फक्त प्रभूचीच वाणी ऐकतो। आदमीची आवाज ऐकली की आपला मस्तक ठणकतो, आणि त्या व्यक्तीचा आवाज ऐकला ना की आपलं मस्तकच फिरतं। पत्नीची आवाज तर नकोच, आम्ही कान कुछ लोग वो हाँ ईयरबड वो लगा के बैठे रहते। काही लोक ते लावतात। हम अधीन है ना, आम्ही अधीन आहोत। आप खुदा से प्यार करते हैं, आम्ही परमेश्वरावर प्रेम करतो। अपने पति से प्यार करते हैं, तुमच्या पतीवर प्रेम करता? इनका नंबर, हस्बैंड का नंबर देना है क्या? आहे तिकडे। चेहरा इतका खुश झाला त्याचा, एवढा चेहरा आनंदी झाला। प्यार करता पत्नी से, प्रेम करता का पत्नीवर? बाजी वाले को पूछ के बता रहा कर। शेजाऱ्याला विचारून सांगता का? इतना देर लगा रहा, एवढा वेळ लावता? कितना मुंह से शब्द निकलने से पहले बोली हाँ। माझ्या तोंडातून शब्द निघण्याच्या अगोदर तिकडनं शब्द आला हा। तो कशाला लाजतोय? तुम्ही कशाला लाजता? तुझी पत्नी आहे ना, तुमचीच पत्नी आहे ना।
हाँ? खुश हो गया वो। आनंदी झाले ते. घर तक जाते जाते ना भाई साहब, अब पूछो मत आपको, घरी जाईपर्यंत ना आता विचारूच नका. समझ में आ रहा है? लक्षात येते का? हम अधीनता में रहे. आम्ही अधीनतेमध्ये राहूया. दुनिया की कोई ताकत नहीं, कोई शैतान नहीं जो आपके ऊपर वो आके हमला कर आणि सके. ह्या जगामध्ये कुठलीही ताकद नाही आणि कुठलाही सैतान नाही की जो आमच्यावर हल्ला करेल. कोई ताकत नहीं हमारे परिवार पे हल्ला करे, आणि कुठलीही ताकद अशी नाही की जो आमच्या परिवारावर हल्ला मेरे करेल परिवार को बर्बाद आणि करे. माझ्या परिवाराला तो बरखास्त करेल. ताकत नहीं है उसके मेरे परिवार को हिला सके, आणि ताकद नाही त्याच्यामध्ये तो माझ्या परिवाराला हलवेल. क्योंकि हम दोनों एक दूसरे के अधीन हैं कारण आम्ही एकमेकांसोबत अधीन और आहोत हम परमेश्वर के अधीन हैं. आणि आम्ही परमेश्वराच्या अधीन आहोत हमारे बीच में प्रभु खड़ा है आणि आमच्यामध्ये परमेश्वर उभा आहे. और दुनिया की कोई ताकत नहीं जो परमेश्वर के विरोध में चले जाए. आणि या जगामध्ये कुठलीही ताकद नाही की जी परमेश्वराच्या विरोधामध्ये जाईल. हमारा पति कैसा भी क्यों ना हो, आमचा पती कसाही असू द्या, तो अधीन रहे, अधीन राहा, उसको प्रेम से जीते. त्याला प्रेमाने जिंका. आपको एक चाबी दूं? तुम्हाला एक चावी देऊ का? चावी चाबी, सिस्टर चाबी वाले का फोन नंबर है, चावीवाल्याचा नंबर आहे, आप बुला लेना उसको. तुम्ही लावा. चाबी दो, चावी देऊ का? घर में शांति बनाए रखने की. घरामध्ये शांती ठेवण्याची चाहिए पाहिजे का? मास्टर की मास्टर की दूसरी चाबी नहीं है, सिर्फ प्रेम है. दुसरी चावी कुठलीच नाहीये, फक्त प्रेम आहे. प्रेम मिलेगा, प्रेम मिळेल, प्रेम पाओगे. प्रेम भेटेल. पूछो अपने पति को आज दिन भर कैसा रहा आपका काम, आणि विचार आपल्या पतीला की आज दिवसभर कसं वाटलं काम. कैसा कैसा कुछ टेंशन का काम था, काही टेन्शनचं काम होतं का? पूछे उसको. आणि विचारा त्यांना. और आप पत्नी को भी पूछे आज घरात काय काय झालं, आणि तुम्ही पत्नीला देखील विचारा आज घरामध्ये काय काय झालं कैसा रहा आज का दिन आपका. आणि कसा राहिला आजचा दिवस. भाकर खाल्ली, ज्वारी खाल्ली, बाजरी खाल्ली या रोटी खाल्ली, भाकर खाल्ली, बाजरीची खाल्ली का ज्वारीची खाल्ली का चपाती खाल्ली. पूछो उसको. त्या विचारा. अगर आपको चाय बनाने आते तो चाय पिलाओ बना आणि के. जर तुम्हाला चाय बनवता येते तर चहा बनवून पाजा. पत्नी को चाय पिलाओ. पत्नीला चहा पाजा. गलत है? चुकीचं आहे? प्रेम दो, प्रेम द्या, प्रेम मिलेगा. प्रेम मिळणार. झिटकारोगे, आणि त्याला झिटकारणार झटकारा मिलेगा. तर झटकाच मिळणार. जैसा बोओगे जसं पेरणार वैसा काटोगे. तसं काटवणार. प्रेम दोगे, प्रेम देणार, प्रेम मिलेगा. प्रेम मिळणार. झटका मारोगे, झटका मारणार, झटका मिलेगा. झटका मिळणार. फटका दोगे, फटका देणार, फटका मिलेगा. फटका मिळणार. Amen? समझ में आ रहा है? लक्षात येते? प्रेम करें. प्रेम करा. और प्रेम ही ऐसी चीज है जो जीत जाएंगे. आणि प्रेमच अशी गोष्ट आहे की ती जिंकल्या जाईल. प्रेम प्रेम प्रेम, सिर्फ प्रेम. फक्त प्रेम. मेरे यीशु ने प्रेम से सब पूरी दुनिया को जीता है. आणि माझ्या प्रभू येशूने या संपूर्ण जगाला फक्त प्रेमाने जिंकलं. एक ही मार्ग है, एकच मार्ग आहे, प्रेम का मार्ग है. प्रेमाचा मार्ग. एक दूसरे के अधीन रहे, एक दुसऱ्याच्या अधीन राहूया ज्यादा बढ़ चढ़ के बात मत करें. आणि ज्यादा वरचढ बोलू नका. एक बढ़ चढ़ के बात करे तो दूसरा शांत हो आणि जाए. एक वरचढ बोलत आहे तर दुसऱ्याने शांत बसा. बड़बड़ 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 करने लगे ना, उसको जब तक शांत नहीं होता पास में बैठे ही रहना उसके. आणि जोपर्यंत त्यांची बडबड 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 चालू आहे ना, थांबत नाही तोपर्यंत शांत बसून राहा. समोर बसा. समोर बसा. झाली का झाली बडबड, झाली का बडबड, तुम्ही बसा. तुम्ही बसा. फटाफट एक नेस कॉफी बना के दे देना. आणि चांगली एक नेस कॉफी बनवा. नहीं तो नींबू शरबत, नाही तर लिंबू सरबत द्या. नहीं तो पानी उस सर पे डालना नहीं. नाही तर पाणी डोक्यावर टाकायचं नाही. नहीं तो बना के चाय डाल दिया अंदर उस सर पे, नाही तर चहा बनवायला आणि चहा टाकल, बेचारे के केस जल जाएंगे. बिचाराचे केस जळून फिर जाते. वो बोलेंगे देखो मेरे को पत्नी देखो मेरे क्या किया, पत्नी देखो मेरे क्या किया. आणि मग बघेल की बघा 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 माझ्या पत्नीने काय केलं. प्रेम से, प्रेमाने, प्रेम से. प्रेमाने. एक शांत होता है, एक शांत होतो, एक प्रेम से उसको समझाए. एक प्रेमाने समजवतो. आमेन. आमेन. झाला का बाबा, झाला. झालं का बाबा, अब मैं तेरे लिए कॉफी बना के लेके आ. मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते, पी लो. प्या. एक कप मत लाना, एक कप आणू नका, 2 कप लाओ. 2 घेऊन या. आप भी पिए, तुम्ही पण प्या, मैं भी पीती हूँ. मी पण पिते. का मग थोडं 5 मिनिट का कॉफी पिणे का पूछे. आणि कॉफी पिल्याच्या नंतर मग विचारा, का चिडले एवढे, का चिडले एवढे, क्या हुआ, काय झालं. माझे
कोई प्रॉब्लम है क्या? माझा काही प्रॉब्लेम आहे का? मैं किधर सुधरू आप बताइए ना. आणि मी कुठं सुधरू हे मला सांग ना. तुम्ही सुधारला पाहिजे. मी मला सांगता का सुधारायला? तुम्ही सुधारला पाहिजे, मला सांगता का सुधारायला? तुम्ही पहिला तुम्ही कॉफी पहिलं. आणून दिले तर जास्त करताय का? आणि कॉफी आणून दिल्यावर आता जास्त करताय का? सुधारणे बोला है ना. सुधारायला बोललोय ना. सुधार जा. सुधारा. आपको बताओ, तुम्हाला सांगू का? आपका परिवार है ना दूसरे के लिए एक उदाहरण बनेगा. तुमचा परिवार दुसऱ्यासाठी एक उदाहरण बनायला पाहिजे. मेरे पति को जो पसंद नहीं है ना उसको मत करो. माझ्या पतीला जे आवडत नाही ना ते करू नका. आपकी पत्नी को जो पसंद नहीं है ना मत करो. तुमच्या पत्नीला जे आवडत नाही ना ते नका करू. पण कुछ लोग हटकून करतात. काही लोक हटकून करतात. उसको पसंद नहीं है ना, त्याला आवडत नाही ना, यही करेंगे. मग आज हेच करणार. मग काय होणार? मग काय होणार? ज्वालामुखी फटकणार ना. ज्वालामुखी भाजणार कोण? भाजणार कोण? आपलाच हात. आपलाच हात. माझे तर भाजणार पण याला पण सोडणार, याला पण भाजवणार. माझं तर भाजलाय पण ह्याला पण नाही सोडणार, ह्याला पण भाजवणार. याला पण कसं मी सोडू? याला पण कशाला मी सोडू? उसका भी हाथ जला देगी. लय खुश होते रे. लयच आनंदी आहे. समझ में आ रहा है? लक्षात येते का? ये कोई इसको अपने जीवन में अपनाओ. आणि ह्याला आमच्या जीवनामध्ये घ्या. अपने जीवन में. मैं ये नहीं बोल रहा कि मैं बहुत परफेक्ट हूँ. मी असं म्हणत नाही की मी परफेक्ट आहे. मेरे घर में भी होता है, माझ्या घरामध्ये पण होतं. लेकिन मैं मजाक कर लेता हूँ उस समय. पण त्यावेळी आम्ही मस्करीमध्ये मैं घेतो. मजाक करता हूँ. मी मस्करीमध्ये घेतो. मजाक में किया तो और चिढ़ जाते फिर. आणि मस्करीमध्ये मग अजून चिडल्या जातात. मला तर तापला है. मग मला कळतं आता तापलंय. शांत बैठले अच्छा है. शांत बसलेलं बरं. और क्यों मालूम है, हम लोग ऐसे जीवन में जी रहे हैं ना, का माहितीये का? आम्ही अशा जीवनामध्ये जीवन जगत यहाँ आहोत पे ना. प्रेशर है. आमच्यावर प्रेशर आहे, आमच्यावर दबाव आहे, खूब दबाव है. खूप दबाव वो आहे. दबाव कहाँ निकलना चाहिए? तो दबाव कुठं काढायचा आहे ना, हम बाहर नहीं निकाल आम्ही सकते. बाहेर नाही काढू शकत. हम पति और पत्नी के बीच में निकाल आम्ही सकते. पती आणि पत्नीवरच काढतो. निकलने दीजिए वो दबाव. आणि निघू द्या तो दबाव बाहेर. वो हल्का हो जाएगा. आणि तो हलका होईल. आप हल्के हो जाएंगे. आणि तुम्ही हलके व्हाल. घर का टेंशन, घराचं टेन्शन, काम का टेंशन, कामाचं टेन्शन, इसका टेंशन, त्याचं टेन्शन, ननद का टेंशन, उसका टेंशन, त्याचं टेन्शन, इसका टेंशन, ह्याचं टेन्शन, सासू का टेंशन, सासूचं टेन्शन, ससुर का टेंशन, सासऱ्याचं टेन्शन, इसका टेंशन, ह्याचं टेन्शन, उसका टेंशन. त्याचं टेन्शन. कहाँ निकालेगा वो? कुठं काढणार? एक ही जगह है. एकच जागा आहे, उसकी पत्नी. तिची पत्नी. उसको मालूम है तुला माहिती आहे. इस दुनिया में मेरे को समझ सकता है तो सिर्फ मेरी पत्नी समझ सकती आणि ह्या जगामध्ये मला कोण समजून घेऊ शकतं तर ते फक्त आहे माझी पत्नी. है. जिसकी शादी नहीं है उसको ट्रेनिंग मिल रहा है. ज्याचं लग्न झालं नाही ना ते ट्रेनिंग मध्ये आहात. कहाँ निकालेगा वो? आप भी कहाँ निकालेंगे? आपके पति पे निकालेंगे ना. आम्ही पण कुठं काढणार? पतीवरच काढणार ना. हाँ, अंडे फेंक के मत मारना. अंडे फेकून मारू नका. उसको निकालने दो उसकी भड़ास. त्यांची भडास जी आहे ती निघू द्या. उसको हल्का होने दो. त्याला ना हलकं होऊ द्या, शांत होना. शांत होऊ द्या. उसको मालूम है इस दुनिया में मेरे को समझने वाली कौन है तो मेरी पति और मेरा पत्नी. आणि त्यांना माहिती ह्या जगामध्ये मला समजून घेणारं कोण आहे तर माझा पती आणि पत्नी. परमेश्वर ने क्यों बनाया आदम को? परमेश्वराने का बनवलं? और आदम के लिए क्या बनाई? आणि आदमासाठी काय बनवलं? जोर से बोल रहा. जोरात. खाने के लिए हवा. खाण्याची हवा. हवा. हवा काय के लिए? हवा कशासाठी? हवा क्यों? किस लिए बनाया हवा को? हवेला कशासाठी बनवलं? आप तो बताओ. तुम्ही पण सांगा. हवा आणली की नाही? हवा आणली की नाही? हवा भरली पण आणली. अच्छा. हवा भरली पण आणली नाही. क्यों बनाया? का बनवलं? एकटा होता म्हणून. हा, एकटा कुठे फिरतो ना माणूस. एकटा कुठं पण फिरतो ना माणूस. 11 वाजता 12 वाजता पण 11 वाजता 12 वाजता आदम ऐसे फिरत होता. आदम असंच फिरत होता. तो आपको मालूम है सृष्टि में सब चीज बना के प्रभु बोला बहुत अच्छा है. आणि तुम्हाला माहिती आहे का प्रभूने ज्यावेळेस सृष्टी बनवली तेव्हा म्हणलं सर्व काही चांगलं आहे. आदम को बनाकर बोला उसको बहुत बुरा लगा. आणि आदमाला बनवल्यानंतर त्याला वाईट वाटलं. कहीं भी घूम रहा है.
तर तो कुठं पण फिरत आहे कुछ कहीं भी घूम रहा है, आणि कुठं पण फिरत आहे 12 बजे 1 बजे 2 बजे कहीं भी घूम रहा है। 12 वाजता 1 वाजता 2 वाजता. प्रभु बोला इसका अकेला रहना अच्छा नहीं, आणि प्रभू म्हटलं याचं एकटं राहणं चांगलं नाही, बिल्कुल अच्छा नहीं, खूप चांगलं नाहीये इसके लिए मददगार भेजना पड़ेगा। आणि याच्यासाठी मदतगार पाठवावं लागेल. ले एकटा फिरतो, लय एकटा फिरतो ले पागलवानी करतो, आणि लय वेड्यासारखा करतो. थाम जरा, थांब जरा, इसको बनाता मैं, त्याला बनवतो, उसको सुला दिया, त्याला झोपवलं, उसकी हड्डी निकाली त्याची पासळी काढली. और आदम को बोला आंख खोल, आणि मग आदामाला म्हटलं तुझे डोळे उघड, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणली आहे। मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आदमाला वाटलं काय आणले, खावा आणलं असेल बघू। आता आदामाला वाटलं की मला काहीतरी खावं आणलं असेल. आदम ने जब आंखें खोली, आणि आदामाने ज्यावेळी डोळे उघडले, टेंशन नहीं रे, जेव्हा बघायला गेला तर असं केलं गेलं टेंशन। हम भी जब देखने प्रभु ने भेजा, प्रभूने पाठवलंय. ज्या तिकडे तिकडे एक असे तुझ्यासाठी जीवनसाथी.com आणि ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुझा जीवनसाथी आहे .com .com वहाँ पे मिली। त्या ठिकाणी मिळणार. आपने कैसा किया उस समय? आम्ही कसं केलं? वाव, वा, बढ़िया, खूप छान. ये मेरे लिए ही बना है, हे माझ्यासाठीच बनवलंय, मेरे लिए ही बना है। माझ्यासाठीच बनवलंय. डेट वगैरह सब फिक्स हो जाती, आणि दिनांक सर्व फिक्स होतं, शादी हो जाती। लग्न होतं. क्यों क्यों कुछ लोग शादी क्यों करते हैं मालूम? काही लोक लग्न का करतात माहितीये? त्यांची एकटी आहे ना, त्यांना चपाती घालण्यासाठी। त्यांच्या एकटे ना त्यांना चपाती मैंने बनवण्यासाठी. पूछा एक जन को शादी क्यों किया, आणि मी एकदा विचारलं लग्न का केलं. वो बोला मेरी माँ अकेली है ना, उसके लिए चपाती बनाने के लिए बना रखा है। आणि ते म्हटले की माझी आई एकटीच आहे ना, तिला चपात्या बनवून देण्यासाठी. क्या नौकरानी न होती का? का तुझ्याकडे नोकरानी नव्हती का? शादी नौकरानी लेके आया क्या तू? आणि तू लग्नासाठी नोकरानी घेऊन आलाय का? नहीं, नाही, माँ के लिए थोड़ी लेके आया, आईसाठी थोडी घेऊन आलाय. उसकी सेवा करने के लिए भले ही लेके आया तू, तिची सेवा करण्यासाठी भले घेऊन आलाय, लेकिन वो तेरी जीवन साथी है। पण ती तुझी जीवनाची सोबती तेरे आहे. जीवन को आगे बढ़ाने के लिए खुदा ने तुझे मददगार आणि दिया है। तुझ्या जीवनाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रभूने तिला मदतगार म्हणून तुला पाठवलंय. तू आगे जाए इसलिए तेरा मददगार दिया। तू पुढे जावं म्हणून तुझ्यासाठी मदतगार आहे. एक दूसरे के मददगार है हम, आणि एक दुसऱ्याचे आम्ही मदतगार आहोत. हाथ से हाथ पकड़ कर आगे चले। आणि हाताला हात देऊन आम्ही पुढे जाऊया. एक बार हाथ पकड़ा ना, एकदा हात पकडला ना, छोड़े मत, सोडू नका, छोड़े मत। सोडू नका. ये कब छूटेगा मालूम? हे कधी सुटणार माहितीये? जब इस दुनिया से मैं जाऊंगा, ज्यावेळी आम्ही या जगातून विभक्त होऊ तब तक छोड़ूंगा नहीं। तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. खाते ना शपथ, खातो ना शपथ. श्रीमंतीत गरिबीत ह्याच्यात त्याच्यात आच्यात आच्यात, श्रीमंतीत गरिबीत याच्यात त्याच्यात त्याच्यात. श्रीमंती गरिबीत मरण्यात 3 महीने में भूल जाता आदमी। आणि श्रीमंती गरिबी आणि मरण्यात टेंशन बढ़ना शुरू हो जाता। टेन्शन सुरू होतं. शुरुआत में अच्छा माझी चंद्रमुखी माझी चंद्रमुखी माझी चंद्रमुखी माझी चंद्रमुखी याच्यासारखा कोणीच नाही, चंद्रमुखी। आणि सुरुवातीला खूप छान वाटतं, माझी चंद्रमुखी माझी चंद्रमुखी माझी चंद्रमुखी. और यही चंद्रमुखी 3 महीने के बाद सूर्यमुखी माझी सूर्यमुखी माझी सूर्यमुखी। आणि ही चंद्रमुखी थोड्या दिवसानंतर माझी सूर्यमुखी माझी सूर्यमुखी माझी सूर्यमुखी. 1 साल भी पूरा ना होते मेरी चंद्रमुखी मेरी सूर्यमुखी यही ज्वालामुखी। आणि 1 वर्षानंतर मग ना चंद्रमुखी ना सूर्यमुखी, फक्त ज्वालामुखी. ज्वालामुखी नहीं समझ में? नाही समजलं? खुदा बाप ने हमें एक दूसरे की मदद के लिए दिया है। परमेश्वराने आम्हाला एक दुसऱ्यांच्या मदतीसाठी बोलवलं आहे. हम एक दूसरे के अधीन रहे, आम्ही एक दुसऱ्यांच्या अधीन राहूया एक दूसरे के अधीन रह के आगे जाए। आणि एक दुसऱ्यांच्या अधीन राहून आम्ही पुढे जाऊया. मैं आपको एक और बात बताता हूँ, आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला आपके सांगतो. पारिवारिक जीवन में तीसरे व्यक्ति को इंटरफेयर करने मत दें। आमच्या पारिवारिक जीवनामध्ये तिसऱ्या व्यक्तीला कुठल्याही कामाव्यतिरिक्त येऊ देऊ नये बीच में मत आने दें। आणि मध्ये येऊ देऊ नये. आपके प्रॉब्लम है, तुमच्या समस्या आहे, आप दोनों सॉल्व करें, तुम्ही दोघ जण सॉल्व्ह करा बैठकर सॉल्व करें, आणि बसून सोडवा, प्रेम से सॉल्व करें, प्रेमाने सोडवा, मारामारी से नहीं, मारामारीने नाही, प्रेम से। प्रेमाने. और पकड़े उसको। मेरे जीवन में मैं कहाँ पे कम हूँ मैं लिखता हूँ। आणि मी माझ्या जीवनामध्ये कुठं कमी आहे ना ते मी लिहितो. मेरी पत्नी को क्या पसंद नहीं है आणि माझ्या पत्नीला काय आवडत और नाही मेरे पत्नी को क्या पसंद है आणि माझ्या पत्नीला काय आवडतं मैं लिखता हूँ। आणि मी ते लिहितो. वो कोशिश करता हूँ मैं करने की। प्रयत्न करतो मी ते करण्याचा. मैं परिपूर्ण नहीं हूँ मी परिपूर्ण नाहीये, लेकिन कोशिश करता हूँ पण मी प्रयत्न करतो मेरे जीवन को आगे ले जाने के लिए। माझ्या जीवनाला पुढे घेऊन जाण्याचा. मेरे पास में एक
एक ध्येय है। आणि माझ्याकडे एक ध्येय आहे मेरे परिवार के साथ उस ध्येय को पूरा आणि करना। मी माझ्या परिवारासोबत ते ध्येय मी पूर्ण करणार आहे। आमेन। आमेन। कितनी बात? कितवी गोष्ट? पांचवी। अभी कितनी गोष्ट है? कितनी गोष्ट? 6वीं। पहला कुरिन्थी पत्र 16 अध्याय 15 वचन। पहिले कोरिन्थीकराचं पत्र याचा 16 अध्याय आणि 1 वचन 15 वचन। 15 वचन। पहला कुरिन्थी 16 अध्याय 15 वचन। पहिले कोरिन्थीकराचं पत्र याचा 16 अध्याय आणि 15 वचन। बंधुजन हो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे। ते अखयाचे प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे। 16 वचन। अशांना आणि जो कोणी सेवेत सहाय्य करतो व श्रम करीतो त्याला तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। हिंदी में पढ़ना, हिंदी में। पहला कुरिन्थी 16:15। ऐसों के अधीन रहो। हाँ, अशाच्या अधीन जो पवित्र सेवा करते हैं, आणि जे पवित्र सेवा करत आहे, पवित्र लोगों की सेवा करते हैं, पवित्र लोकांची सेवा करत आहे, उनके अधीन रहना, त्यांच्या अधीन राहा, उनका आदर करना, त्यांना आदर द्या, उनका सम्मान करना। त्यांना सन्मान करा। प्रभु कहता है प्रभु म्हणतो उनके अधीन रहो, त्यांच्या अधीन राहा, उनके अधीन रहो। त्यांच्या अधीन जो राहा। पवित्र लोगों की सेवा करते हैं, आणि जे पवित्र लोकांची सेवा करत आहे उनके अधीन में रहना। त्यांच्या अधीनतेत राहायचंय। उनको जोर से बात नहीं करना, त्यांना मोठ्याने बोलायचं नाहीये, उनका आदर करना, त्यांचा आदर करायचा उनका आहे, सम्मान करना। त्यांचा सन्मान करायचा आहे। आमीन। आमेन। उनको आप ऊंचा उठाओ, त्यांना तुम्ही उंच करा। यही बात है। आणि ह्याच गोष्टी आहेत। हमारे जीवन के अंदर शैतान कोई काम नहीं कर पाएगा। आमच्या जीवनामध्ये मग शैतान कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही आप भगाओगे शैतान को। आणि मग तुम्ही शैतानाला पळवणार। परमेश्वर के अधीन हो, परमेश्वराच्या अधीन राहा, शैतान का सामना करो, शैतानाचा सामना करा वो भाग जाएगा। आणि तो पळून जाईल। किसको भगाना है? कुणाला पळवायचंय? जोर से बोल, किसको भगाना है? हम किसको भगा रहे हैं? आम्ही कुणाला पळवतो? हम किसको भगा रहे हैं? आम्ही कुणाला पळवतो? या हम खुद भाग रहे हैं? का आम्ही स्वतःच पळतो? शैतान को भगा रहे हैं या हम खुद भाग रहे हैं या भगा रहे हैं? शैतानाला पळवतो, स्वतः पळतो की काय करतोय? ये हमारे ऊपर है। हे आमच्यावर आहे। हम अगवे हैं, आम्ही पुढारी आहोत, हम लीडर्स हैं। आम्ही लीडर्स आहोत। जो कुछ हमें दिखाता है उसको अपनाएं, स्वीकार करें। प्रभु जब से बोलता है उसको स्वीकार करें। प्रभु हमसे जो चाहता है उसको करना शुरू कर दे। खुशहाल जीवन हम जिए, तनाव जीवन नहीं, दबाव का जीवन नहीं। तेरा हाथ बना रहे प्रभु, तुझा हात माझ्यावर असू दे प्रभु। तेरी उपस्थिति में बैठकर मैं सीखा हूं प्रभु। तुझ्या उपस्थितीमध्ये बसून मी शिकलो आहे प्रभु। पढ़ाइए प्रभु, वाढव प्रभु। तेरे वचन को मेरे अंदर बढ़ने दीजिए। आणि तुझं वचन माझ्यामध्ये वाढू दे प्रभु। क्योंकि वचन ही है जो मेरे जीवन में फल लाएगा प्रभु। वचनच आहे की ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये फळ येईल प्रभु। फल आने दो प्रभु, फळ येऊ दे प्रभु। हम सबके जीवन में फल आने दो, आमच्या सर्वांच्या जीवनात फळ येऊ दे प्रभु। क्योंकि अपेक्षा करते हैं आप फलों की प्रभु। कारण फळांची अपेक्षा करतो प्रभु। हमारे स्वामी को, हमारे प्रभु को हम अच्छे फल दे सके। आमच्या स्वामीला, आमच्या प्रभूला आम्ही चांगलं फळ देऊ मैं एक शकतो अच्छा फल देने वाला बनूं आणि प्रभु। मी चांगलं फळ देणारा बनू शकतो। आज जो बीज मेरे अंदर डाले गए, आणि आज जे बी माझ्यामध्ये टाकण्यात आलंय, आने वाले दिनों में फल बने प्रभु। येणाऱ्या दिवसामध्ये त्याला फळ येऊ दे प्रभु। आने दो प्रभु। येऊ दे जब आप हमारे पास में आएंगे, ज्यावेळी आम्ही
तुझ्याकडे येऊ प्रभू. हमारे पास में भरपूर फल होंगे प्रभु। आमच्याकडे खूप सारे फळं असतील प्रभू. हम सिर्फ हमारे जो हरे पत्ते हैं वो नहीं होंगे प्रभु, आणि फक्त ते हिरवे पानं नसतील प्रभू, उनके साथ में फल होंगे प्रभु, त्याच्यासोबत फळं असतील प्रभू. जो जिसकी तो अपेक्षा करता है। आणि ह्याचीच तो अपेक्षा करतो प्रभू. हम तैयार हैं प्रभु, आम्ही तयार आहोत प्रभू. हम तैयार हैं। आम्ही तयार आहोत. थैंक यू लॉर्ड। धन्यवाद. सब महिमा तुझे देते हैं प्रभु। सर्व महिमा तुला प्रभू. जब हम इस जगह को छोड़ेंगे प्रभु, प्रभु ज्यावेळी आम्ही ही जागा सोडू प्रभू, हम यहाँ से तेरे वचनों को और तेरे अभिषेक को लेकर जा रहे हैं। आणि तुमचं वचन आणि तुझा अभिषेक आम्ही ज्यावेळी घेऊन जाऊ इन प्रभू, बातों को कभी ना भूलें। आम्ही ह्या गोष्टी कधी विसरू नये. शैतान ने भुलाने की कोशिश करेगा प्रभु, हम उसको डांटते हैं आज आणि सैतान आम्हाला प्रयत्न करेल, पण आम्ही त्याला धमकावतो आज. यीशु के नाम से। येशूच्या नावामध्ये हमारे व्यक्तिगत जीवन को, हमारे परिवार को, हमारी सेवा को छोड़कर निकल जाए यीशु के आमच्या नाम व्यक्तिगत जीवनाला, आमच्या पारिवारिक जीवनाला, आमच्या सेवेला सोडून निघून से। जा अभी इसी समय आत्ता ह्या क्षणी. हमारे मार्ग को छोड़ देना। आमचे मार्ग सोड. आज जो हम सीखे हैं आज आम्ही शिकलो, हम अधीन रहेंगे प्रभु। आम्ही अधीन राहणार प्रभू. थैंक यू लॉर्ड। धन्यवाद येशू. सब महिमा तुझे देते हैं सर्व महिमा तुला प्रभू. यीशु के नाम से। येशूच्या नावामध्ये, यीशु के नाम से येशूच्या नावामध्ये. सब मिलकर कहें आमीन। सर्वजण मिळून म्हणूया आमेन. आमीन।